गुड इव्हनिंग. सगळे ऑल गुड. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. अवधूत, विजय, गुड इव्हनिंग. येस, मनोज पण आला. येस. आज थोडासा माझा जो वायफाय आहे ना तो मोबाईलच्या हॉटस्पॉटवरती आहे, त्यामुळे जर इन बिटवीन कुठे तुम्हाला आवाज आला नाही किंवा स्क्रीन जर दिसत वगैरे नसेल ना, तर मला इमिजिएटली कुणीही माईक ओपन करून एकाने सांगा. शक्यतो आपण एक डिसाईड करू. सचिन, तू थोडंसं सांगशील मला. आत्ता आवाज कमी येतोय का? अच्छा, ठीक आहे, मी करतो काहीतरी. ठीक आहे, आपण सुरू करूयात. अनिशजी, गुड इव्हनिंग. यस, सगळे. और कोई आ रहा है? ओके. Let me share my screen. अनिश कुठे गेला? एकच मिनिट, फक्त अनिशचं काय झालंय बघतो, सुरू करू आपण. हा, काय टेक्निकल इश्यू आहे? बरं बरं, करा. अच्छा, हा. येस, अनिश जॉईन होतोय, एक मिनिटात आपण सुरू करू. परफेक्ट. माझी स्क्रीन व्हिजिबल आहे आणि आवाज येतोय का व्यवस्थित? परफेक्ट. येस, हो येतोय. येस येस येस. सो मला असं एक मी हे कन्सिडरेशन करून चाललोय, एक दोघं जण नवीन आहेत आज, त्यांचं थोडंसं वीक वनचं बेसिक फायनान्शियल अंडरस्टँडिंग राहिलंय, ते मी त्यांचं इंडिव्हिज्युअली करून घेईन. पण होपफुली या वीकचे जे 2 व्हिडिओज बघायचे होते ते त्यांनी बघितले असतील. बघितले नसतील तरी काही हरकत नाही, आपण ते कव्हर अप करून घेऊ. आता 2 विषय आपण बोलणार आहे जे तुम्ही कदाचित या व्हिडिओजमध्ये बघितलेले नसतील आणि या करंट सिच्युएशनला मला खूप गरजेचे वाटतात, म्हणून आपण ते डिस्कस करणार आहोत. कदाचित ज्यांनी वीक वनचे क्लास कम्प्लीट केलेत ना, त्यांनी सायकोलॉजी ऑफ इन्व्हेस्टर जो व्हिडिओ आहे आपला, डिकोडिंग ऑफ सायकोलॉजी ऑफ इन्व्हेस्टर, त्याच्यामध्ये हा कंटेंट बघितला असेल. तो आपण लास्ट वीकमध्ये थोडासा कव्हर केला नाही मुद्दामून, कारण तिथं फक्त पर्सनल फायनान्सिंगच मला कव्हर करायचं होतं.
आता आपण थोडंसं मार्केटच्या दृष्टीनं पुढे जातोय, तर आधी हे समजून घेऊ आणि मग बाकीच्या बेसिक गोष्टींवरती लक्ष घालू. ठीक आहे. सध्या मार्केट करेक्शन मध्ये आहे, सगळ्यांना माहिती आहे. करेक्शन म्हणण्यापेक्षा मार्केटमध्ये फॉल आहे. मी त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवून टाकलाय. टेक्निकली तसा बघायला गेलं तर हा फॉल काहीच नाहीये, पण चालतं मार्केटमध्ये हे सगळं. फक्त हे समजून घेऊयात, कारण हाही माइंडसेट तयार होणं खूप गरजेचं आहे की मार्केटमध्ये फॉल का येतो, आणि त्याची लाईव्ह एक्झाम्पल्स तुम्ही इमिजिएटली आफ्टर दिस मीटिंग बघू शकता. ज्यावेळी 5 ते 10% मार्केटमध्ये फॉल येतो ना कन्सिस्टंटली, की मार्केट एक महिन्यामध्ये 5 ते 10% ज्यावेळी पडतं, त्यावेळी F&O ट्रेडर्स जे असतात ना, ते सगळे मार्केटमधून आउट होतात. आणि F&O म्हणजे कुठले, जे रिटेल ट्रेडर्स, म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये असतं की ते इंस्टाग्रामचे किंवा फेसबुकचे स्क्रीनशॉट्स बघून एक 5-10 हजार रुपयाचे कॅपिटल घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की एक 10,000 रुपये टाकले की मला रोजचे एक 500-1000 रुपये जरी मिळाले तरी मी काही ना काही करेन. पण टेक्निकली ते पॉसिबल नाहीये. F&O हा एक पूर्ण वेगळा विषय आहे डिस्कशनचा. पण माझा जो अनुभव आहे त्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, की आपण म्हणजे या विषयातलं शिक्षण सुद्धा घेतलेलं नसताना F&O सारखा विषय आपण करणं म्हणजे ते किती मूर्खपणाचं लक्षण आहे हे तुम्हाला लक्षात येईल. करोडो रुपयाचे मशिनरीज आणि CA-CFA चं एज्युकेशन घेतलेले लोक तिथं बसलेत प्रोफेशनली हे काम करायला, पैसे मिळवायला, आणि त्यांना बीट करायचं, याला खूप मोठं अंडरस्टँडिंग लागतं. काही लोक करूही शकतात, पण त्यांची सायकोलॉजी तेवढी स्ट्रॉंग झालेली असते, त्यांना खूप काही गोष्टी माहिती असतात. तर असे लोक जे असतात ना, की जे नवीन नवीन असं स्क्रीनशॉट्स बघून येतात, ते मार्केट ज्यावेळी 5 ते 10% पडते त्यावेळी निघून जातात. मग तुम्हाला प्रश्न असा पडत असेल की नाही, मार्केट पडताना पी घेऊन सुद्धा करू शकतो माणूस, पण टेक्निकली तसं नाहीये. पीचा कॉल सुद्धा जरी वाटत असेल तुम्हाला की मार्केट फॉल होताना रन होतो, तितकं इझी नाहीये ते. मार्केट जरी फॉल होत असला तरी पी किती पळतो हे तुम्हाला ऍक्च्युली केल्यानंतर समजेल. त्यामुळे 5 ते 10% जी रेंज आहे ना, ती मोस्टली F&O ट्रेडर्सना, रिटेल ट्रेडर्सना आउट करण्यासाठी येते. त्यानंतर येते 20% फॉल जी येते, जी आत्ता आली आजच्या करंट मार्केटमध्ये, ती येते म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी. मग तुम्हाला वाटेल की का बाबा असं का वाटतंय? कारण आता जर मी प्रत्येकाशी इंडिव्हिज्युअली बोलतो, त्यामुळे मला माहिती आहे कुणाची किती इन्व्हेस्टमेंट आहे साधारण, कुणाचा पोर्टफोलिओ काय आहे तो. तर आत्ताचा जो करंट सिच्युएशन आहे ना, या करंट सिच्युएशन मध्ये मार्केट साधारण 16% पडले आणि आपला जो पोर्टफोलिओ तो साधारण 20 ते 25% आसपास फॉलमध्ये. मग माणूस काय विचार करतो की मी इंडिव्हिज्युअली ट्रेडिंग करून सुद्धा जर इतकं जर मला फॉल येणार असेल, तर त्यापेक्षा मी कुणाला तरी अशा जाणकार व्यक्तीला देतो की जो याचे पैसे बनवून देईल मला, म्हणजे टेक्निकली SIP थ्रू म्युच्युअल फंड्सला देतो. आणि ही अशी ऍडव्हर्टाइजमेंट पण केली जाते की निफ्टीने गेल्या 1 वर्षामध्ये फक्त 13% रिटर्न दिलंय, पण आमचा जो XYZ म्युच्युअल फंड आहे त्याने 25% रिटर्न दिले, म्हणजे आम्ही इंडेक्सला सुद्धा बीट केलंय. अशा ऍडव्हर्टाइजमेंट चालतात मार्केटमध्ये आणि त्यांना कुणी अडवूही शकत नाही, कारण ते ऑफिशियल डेटा देण्याचा वगैरे प्रयत्न करतात. पण तो पण खूप मोठा ब्लंडर आहे, कारण मार्केट 20% खाली आणून, कारण हेच प्लेयर्स असतात मार्केट खाली आणणारे वगैरे, कारण म्युच्युअल फंड कंपन्यांकडे पैसे आले तर ते मार्केट त्यांच्या हिशोबाने चालू शकतील ना. आपण जे बिग प्लेयर वगैरे म्हणतो त्यांच्याकडे पैसा आला पाहिजे ना लोकांचा, तो पैसा त्यांच्याकडे गेला तर त्यांना ते खूप चांगल्या पद्धतीने मार्केट रन करू शकतात. रिसेंटली एक मी व्हिडिओ शेअर केलाय, म्युच्युअल फंड इकोसिस्टम म्हणून, त्याच्यामध्ये SIP मध्ये किती पैसा येतोय कन्सिस्टंटली याचा मी व्हिडिओ टाकलाय, कंटेंट आणि डेटा पण दिलाय. तो तुम्ही कधी ऍक्सेस करून बघू शकता, तर ते तुम्हाला आयडिया येईल. तर त्याच्यामुळे म्युच्युअल फंड्स मध्ये पैसे गेले पाहिजेत, स्टॉक मार्केटमध्ये डिरेक्टली जे लोक पार्टिसिपेट करतायत ते बाहेर पडले पाहिजेत आणि परत बिग प्लेयर्स थ्रूच मार्केट चाललं पाहिजे. या हेतूने 20% मार्केट पडतं. आता 40 ते 50% मार्केट कधी पडतं? तुमच्या एक गोष्ट बेसिकली लक्षात आली आहे का बघा, स्टॉक मार्केट असू दे किंवा कोणतीही गोष्ट असू दे, या सगळ्या इकोसिस्टम्स बँकेशिवाय चालू शकत नाहीत. अगदीच एक्झाम्पल सांगायचं म्हटलं, समजा मला SIP जरी करायची असेल किंवा मला स्टॉक जरी बाय करायचा असेल, तरी सगळ्यात पहिल्यांदा माझं सेव्हिंग अकाउंट पाहिजे, माझं डीमॅट अकाउंट पाहिजे, मी बँकेमध्ये पैसे ठेवले पाहिजेत,
बँकेतून पैसे डीमॅट अकाउंटला टाकले पाहिजेत आणि तिथून खरेदी विक्री केली पाहिजे. सो बँकिंग सिस्टम शिवाय हे काही चालू शकत नाही. आणि ज्यावेळी बँकिंग सिस्टम मध्ये पैसे कमी यायला लागतात आणि लोक डिरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये पार्टिसिपेट करायला लावतात, त्यावेळेस मार्केट जवळजवळ 40 ते 50% पडतं. आणि त्यावेळी एक ऍडव्हर्टाइजमेंट अशी चालू होते की मार्केटने इतका मोठा फॉल दिलाय पण एफडी कन्सिस्टंट आहे आणि एफडी इज द सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट. अशा दृष्टीने मग तेच फंड्स एफडी कडे वळवले जातात. सो टेक्निकली मार्केट फॉल जो आहे ना तो समजून घेता आला पाहिजे की कोणत्या रेंजला काय चाललंय किंवा काय. आणि ह्या ऍडव्हर्टाईज तुम्हाला 100% दिसतील. तुम्ही जर नॉर्मल एक इन्व्हेस्टर असाल आणि इन्व्हेस्टिंग रिलेटेड गोष्टी तुम्ही सातत्याने क्रोम वरती सर्च करत असाल ना, आता डेफिनेटली तुम्हाला एसआयपीच्या ऍड दिसत असतील. कारण मी कोणतीही वेबसाईट ओपन केली की मला मोस्टली ऍड ज्या दिसत आहेत त्या म्युच्युअल फंड्स आणि एसआयपीच्या दिसत आहेत. कारण मी याच्या रिलेटेड गोष्टी सर्च करत असतो आणि ऑलरेडी मार्केट 20%च्या आसपास डाऊन आहे. तर हे साधारण मार्केट फॉलचं रिझन आहे. होपफुली तुम्हाला हे अंडरस्टँड आलं असेल. याच्यावरती कोणाचे काही प्रश्न आहेत? माझा आवाज व्यवस्थित येत होता ना सचिन? अच्छा, हे लक्षात आलंय? येस. अनिशजी क्लिअर आहे ना? येस. सो हे सगळं सांगण्याचं कारण काय आहे, आपण आता हळूहळू आपला पोर्टफोलिओ ज्यावेळी बनवायला सुरू करू ना त्यावेळी पोर्टफोलिओ पडेल, ठीक आहे, खूप वाईट वाटेल, पण अजिबात पॅनिक सेलिंग आपल्याला करायचं नाही आहे कोणत्याही सिच्युएशन मध्ये. इतकं डोक्यामध्ये क्लिअर ठेवा. मार्केट पडू दे, जो विचार करायचा आहे, जो पण अभ्यास करायचा आहे तो फक्त स्टॉक सिलेक्शन करताना ज्यावेळी आपण इन्व्हेस्टमेंट करू ना त्याच वेळी डोकं लावायचं आहे. एकदा स्टॉक बाय केला आणि त्याचं टार्गेट डिसाईड झालं त्यानंतर काही डोकं लावायचं नाही आपण. जीटीटी ऑर्डर नावाची कन्सेप्ट असते, ते तुम्ही कुठूनही माहिती घ्याल, प्रत्येक ऍप्लिकेशन ते देतं. जीटीटी ऑर्डर लावून सोडायची आणि शांत बसायचं. आपल्या एंटायर ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये स्टॉप लॉस नावाची कन्सेप्ट कुठेही नाहीये, हे डोक्यामध्ये क्लिअर ठेवा. म्हणजे आपण स्टॉक बाय केला, एक तर तो टार्गेटला नाही जाईल किंवा तो झिरो होईल, आणि तो झिरो जरी झाला ना तरी तुमच्या पोर्टफोलिओ काही फरक पडणार नाही. आणि इतका विश्वास माझ्यावरती ठेवा की तुमचा कोणताही स्टॉक कधीही झिरो होणार नाही. त्याच्या पाठीमागची कारणं आपण पुढच्या स्लाइड मध्ये डिस्कस करू. इथंपर्यंत सगळ्यांना सॉर्टेड आहे का? एकदा सगळ्यांचे थंब येऊ देत म्हणजे मला पुढे जाता येईल. क्लिअर, धीरज क्लिअर, मनोज क्लिअर, अनिश क्लिअर, परफेक्ट. अवधूत आहे ना लाईन वरती? अवधूतला काय बोल? येस, तुला काय बोलायचं आहे अवधूत? नाही, परफेक्ट. येस, सॉर्टेड. आता मी नाही नाही, आता मी स्क्रीन नाही शेअर करत आहे, आता मी क्लोज केले. आता करेन मी. आता मी तुम्हाला जे सांगितलं ना की आपल्या ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस असणार नाही आणि आपला स्टॉक कधीही झिरो होणार नाही, ते का होणार नाही हे तुम्हाला आताच्या नेक्स्ट डिस्कशन मध्ये लक्षात येईल. मी आता स्क्रीन शेअर करतोय. Yes, so no stop loss on price and time, no to option trading and shorting the market. म्हणजे मार्केट कितीही पडत असलं ना तर आपण कधीही मार्केटला शॉर्ट करायचं नाही, हे डोक्यामध्ये ठेवा. शॉर्ट करायचं नाही म्हणजे काय, सेलिंग करायचं नाही आपल्याला पॅनिक मध्ये होऊन पण, किंवा पीई कधी खरेदी करून बसायचं नाही. मी सांगेन त्याच्याबद्दल तुम्हाला. आणि स्टॉप लॉस जो असणार आहे तो कुठे असणार आहे? स्टॉप लॉस ऑन सिलेक्शन ऑफ द कंपनीज. ठीक आहे, आता ते तुमच्या लक्षात येईल या स्लाइड मध्ये. आपण कधीही इन्व्हेस्टमेंट करताना आपले काही सर्टन क्रायटेरिया फिक्स आहेत आणि हे क्रायटेरिया मी तुम्हाला आता सांगेन. मला तुम्हाला प्रत्येकाकडून हे समजून घ्यायचं मी जे बोलतोय ते लॉजिकली करेक्ट आहे की नाही आहे. एक तरी आधी डोक्यामध्ये हे क्लिअर असू दे की आपण सगळेच, इन्क्लुडिंग मी, आपण सगळे जॉब करणार आहोत. अगदी 1-2 लोक ह्याच्यामध्ये जे सेल्फ एम्प्लॉयड आहेत, म्हणजे त्याचा स्वतःचा छोटा मोठा बिझनेस आहे. आणि आपण जॉब जरी करत असलो तरी डिरेक्टली इनडायरेक्टली आपण बिझनेस एन्व्हायरमेंट मध्येच आहोत. तर थोड्या वेळासाठी काय करा, एका छोट्या कंपनीचा तुम्ही ओनर आहात असा विचार करा.
ठीक आहे. कारण तुम्ही भलेही 1000 रुपये किंवा 2000 रुपयाचे जरी स्टॉक खरेदी करत असाल तरी तुम्हाला ती कंपनी तुमचा इन्व्हेस्टर म्हणूनच कन्सिडर करते, लक्षात ठेवा. म्हणजे टेक्निकली काय आहात तुम्ही, त्या कंपनीचे पार्टनर आहात. तुम्हाला हळूहळू लक्षात येईल, जसे तुम्ही स्टॉक खरेदी करायला सुरू कराल ना, तर तुम्हाला फॉर्मली मेल येतात आणि त्या मेलवरती टायटलवरती लिहिलं असतं डिअर इन्व्हेस्टर, डिअर पार्टनर. त्या कंपन्या जेव्हा तुम्ही एक जरी स्टॉक खरेदी कराल ना, तर ते तुम्हाला पार्टनर समजतात. त्यामुळे या स्टॉक मार्केटकडे जस्ट एक ट्रेडिंग किंवा व्यापारी लोक कसं भाजी खरेदी करतात आणि विकतात आणि 4 पैसे कमवतात असा विचार न करता एक लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हने असा विचार करा की जर मला एखाद्या कंपनीमध्ये पार्टनर व्हायचं असेल तर माझ्या बेसिक एक्सपेक्टेशन्स काय असाव्यात त्या कंपनीमध्ये. सगळ्यात पहिला पॉईंट, आपण ज्या पण कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू किंवा ज्या पण कंपनीमध्ये पार्टनरशिप करू, ती कंपनी पर्टिक्युलर त्या मार्केटमधली लीडर असण्याची गरज आहे आपल्याला. ठीक आहे. लिडरशिप इंडस्ट्री पाहिजे आपल्याला. जसं फायनान्समध्ये जर आपण गेलो तर बजाज, आपण ही नावं ऐकतो रोजच्या रोज. ही उगाचच नावं आपल्या कानांवरती पडत नाहीयेत. बजाज फायनान्स असू दे किंवा मोठमोठ्या जसं गव्हर्नमेंटच्या काही बँक्स आहेत, SBI बँक आहे, बंधन बँक आहे. म्हणजे त्या सेक्टर मधल्या त्या लीडर्स असल्या पाहिजेत. ही आपली एक बेसिक एक्सपेक्टेशन आहे. आणि विचार करा ना, ज्या कंपन्या ऑलरेडी लिडरशिप पोझिशनला गेलेत याचा अर्थ त्यांनी खूप काही चांगलं काम केलंय. मग आपण अशा लोकांच्या सोबतच पार्टनरशिप करू ना. जिथं जुगाड चालू आहे तिथं का जायचंय आपल्याला. त्यामुळे कंपनी मार्केटची लीडर असली पाहिजे. सेकंड, एक सोपं उदाहरण देतो मी तुम्हाला. डेट काय असते हे सांगतोच मी. डेट म्हणजे सोपं काय, कर्ज आहे. आपलं जवळचं उदाहरण घेऊयात. आपल्या मित्रांचा एक ग्रुप असतो 5 ते 10 लोकांचा आणि एक मित्र असतो जो नेहमी कर्जात असतो. आपण त्याला पैसे देतो मदत म्हणून, त्याची काही अडचण नाहीये. पण जर तो ओव्हरबर्डन असेल, त्याच्याकडे खूपच कर्ज असेल, तर हळूहळू आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक भीती निर्माण व्हायला लागते की भाई एक कब डूब जाएगा पता नहीं. ठीक आहे. म्हणजे मित्राबद्दल आपण असा विचार करतो. आज तुम्ही ज्या कंपनीमध्ये जॉब करताय ना, त्या कंपनीची जर तुम्हाला माहिती समजली, अरे आपल्या कंपनीचं जे व्हॅल्युएशन आहे ना त्याच्या 2 पट आपल्यावरती कर्ज आहे, म्हणजे कंपनी कधीही बंद पडू शकते. कर्ज ही एक अशी गोष्ट आहे ना, ही कुणालाही बुडवू शकते. लाईव्ह एक्झाम्पल्स घेऊयात मार्केटमधलं. ह्याचे रिलायन्सचे जे ओनर आहेत मुकेश अंबानी, बरोबर, त्यांचे भाऊ अनिल अंबानी हे एक वेळेस टॉपला होते. पण त्यांच्या ज्या कंपन्यांवरती जो डेट होता ना, ते कर्ज इतकं जास्त पिकअप करत होते कारण त्यांच्या बिझनेसेसचे बायफर्गेशन झाले होते. साधारण 2009-10 ची गोष्ट आहे ही. तुम्ही हिस्ट्रीमध्ये जाऊन तर बघाल तर असं होतं की अनिल अंबानी जी कंपनी चालू करेल ती ऑल टाइम हायला, म्हणजे आज जी अडाणीची सिच्युएशन आहे ना अशी त्यांची सिच्युएशन होती. पण झालं काय, त्यांच्या कंपन्यांवरती कर्ज इतकं जास्त होतं की एक टाइम नंतर ते सस्टेन नाही करू शकले. तीच वेळ रिसेंटली अडाणीवरती सुद्धा आली होती. अडाणी काही फक्त कर्जामुळे ते बॅड न्यूजमुळे पडला किंवा ह्याच्यामुळे पडला असं नाही. त्यांच्या कोणत्याही कंपन्या जर काढून बघितल्या त्या कन्सिस्टंटली वाढत होत्या. पण नंतर जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की यांच्यावरती खूप कर्ज आहे आणि यांचा जो मेन बिझनेस सोर्स आहे तो फक्त गव्हर्नमेंटचा आहे, त्यानंतर ती कंपनी पडायला लागली. त्यामुळे आपल्याला काय डोक्यामध्ये ठेवायचं आहे, मी ज्या कंपनी सोबत काम करेन त्या कंपनीवरती याचा एक रेशो अनालिसिस मध्ये तुम्हाला लक्षात येईल, स्क्रीनवरती मी दाखवून देतो. तो ती जी व्हॅल्यू आहे ना ती 0.2 पेक्षा कमी पाहिजे. 0.2 म्हणजे इथे 20% आहे, हे लक्षात घ्या. मग आता मी 0.2 म्हणजे कसं म्हणतोय, समजा एक कंपनी 100 कोटी व्हॅल्युएशनची आहे, त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन जर टोटल काढलं तर ते 100 कोटी आहे. तर एक 20 कोटी पर्यंत त्यांच्यावरती कर्ज असेल तर काही हरकत नाही, कारण त्याचा इंटरेस्ट देऊन ते नेट प्रॉफिट कमवू शकतात. आणि 20 कोटी 100 कोटीची कंपनी असणाऱ्या कंपनी 20 कोटी कधीही लोन फेडू शकते. आपण काही बिझनेस सेक्टर्स मध्ये थोडंसं एक्स्ट्रा अलाव करतो. जसं फायनान्स आणि नॉन बँकिंग असतात ना, त्यांचा डेट रेशो आपल्याला 4-5 दिसतो, म्हणजे मार्केट व्हॅल्यू पेक्षा 4 ते 5 टाइम दिसतो. तो का दिसतो, कारण त्यांचा मेन बिझनेस जो आहे तो लोकांच्याकडून पैसा आणण्याचा असतो. सो ती टेक्निकली त्यांची लायबिलिटी असते. लोकांच्याकडून जे एफडीज वगैरे ते घेतात ना, ती लायबिलिटी दिसते शीट्स वरती दिसताना आणि त्याच्यामुळे ती डेट मध्ये पडते, जे त्यांना लोकांना रिटर्न करायचे असतात. पण फायनान्स आणि नॉन बँकिंग कंपनीज जर सोडल्या आपण, तर बाकीच्या सगळ्या कंपन्या म्हणजे कुठल्या, ऑटोमोबाईल सेक्टर मधल्या,
IT सेक्टर मधल्या या कंपन्यांवरती कमीत कमी कर्ज असणं गरजेचं आहे, जे 0.2 म्हणजेच 20% खाली किंवा 20% आसपास असणं गरजेचं आहे. व्हॅलिड वाटतायत पॉइंट्स की तुम्हाला 100% कर्ज असणारी कंपनी चालणार आहे इन्व्हेस्टमेंटला? ठीक आहे, पुढे जाऊयात. बिझनेस लॉन्जिटिव्हिटी खूप मॅटर करते. एक एक्झाम्पल पकडूया की आता रिलायन्स सारखी कंपनी आहे किंवा टाटा मोटर्स रिसेंटली पडलाय, खूप चर्चेत आहे. तुम्हाला माहिती आहे, जी व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा नसते ना, त्यांना सुद्धा टाटावरती प्रेम आहे. म्हणजे लोकांच्या मनात इतकं बसलंय ना, टाटा म्हणजे एक ट्रस्ट आहे. का माहितीये? बिकॉज ऑफ टाइम. त्यांनी इतका टाइम मार्केटमध्ये राहून हे दाखवले की आम्ही कधीही लोकांना बुडवाबुडवी करणार नाही. म्हणजे तो एक ट्रस्ट बिल्ड करून घेतलाय. टाटा असू दे, रिलायन्स असू दे, ह्यांच्याबद्दल सहज लोक म्हणतात. जो इन्व्हेस्टमेंट सुद्धा करत नाही ना, तो सुद्धा म्हणतो टाटा मोटर्सचा शेअर घ्यायचा आहे मला. टेक्निकली 3 वर्षा पाठीमागे जर बघितलं ना, तर टाटा मोटर्स आपल्या लिस्टमध्ये कधी कन्सिडरही होत नव्हती, आत्ताही होत नाहीये. पण तरी सुद्धा लोकांचा विश्वास आहे, ट्रस्ट आहे. तो काय? लॉन्जिटिव्हिटी ऑफ द बिझनेस. मी म्हणतो कमीत कमी बिझनेसचं इनकॉर्पोरेशन होऊन 15 वर्षे झाले पाहिजेत. आता दोन गोष्टींमध्ये फरक आहे. इनकॉर्पोरेशन म्हणजे कंपनी रजिस्टर होऊन बिझनेस सुरू झाला आणि मार्केटमध्ये कंपनी आली, त्याचं टायमिंग वेगळं असू शकतं. म्हणजे साधारण असं असू शकतं की 2000 साली कंपनी रजिस्टर झाली, त्याने बिझनेस सुरू केला, पण त्याने आता 2020 साली कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट केली. मग 2020 मध्ये लिस्ट झालेल्या कंपनीला स्किप करायचं का? तर नाही, कारण त्याची इनकॉर्पोरेशन डेट काय आहे? 2000 सालची आहे. सो मिनिमम 15 वर्ष कंपनीला रजिस्ट्रेशन होऊन झाली पाहिजे. याच्या पाठीमागचं एक सिंपल थिंकिंग लक्षात घ्या. 15 वर्ष झाली म्हणजे काय? 15 वर्षापूर्वी त्यांनी काँग्रेसचं गव्हर्नमेंट बघितलंय, बीजेपीचं सुद्धा गव्हर्नमेंट बघितलंय आणि कोविड सारखे सिच्युएशन सुद्धा बघितले. म्हणजे ह्या सगळ्या सिच्युएशन मधून जाऊन सुद्धा ती कंपनी चांगलं काम करतीये. बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, नेट प्रॉफिट आणणं, सेल आणणं, हे सगळं चांगलं करतीये, याचा अर्थ या कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे. कोविड सारख्या सिच्युएशन मध्ये सुद्धा कंपनी बंद पडली नाही. जो काय लॉस झाला होता तो सगळा रिकव्हर करून ती पुढे आली. म्हणजे खूप साऱ्या वेगवेगळ्या टाइम फ्रेम मध्ये त्या सिच्युएशन मध्ये ज्या बॅड थिंग आल्या होत्या, त्यातून सुद्धा सस्टेन करून ती कंपनी पुढे आली. म्हणजे त्या कंपनीमध्ये काय आहे? चांगलं पोटेन्शियल आहे. त्यामुळे त्या कंपनीला आपण कन्सिडर करू शकतो. सो मिनिमम 15 वर्ष इनकॉर्पोरेशनला कंपनीला झाली पाहिजेत आणि ती सध्या चांगला परफॉर्म करत असली पाहिजे. ही एक तिसरी बेसिक रिक्वायरमेंट आहे आपली. प्रॉफिटेबिलिटी. आता मी काय म्हणतोय, एक बेसिक रिक्वायरमेंट, आणि ही तुम्हाला लक्षात येईल. आपण याच्यावरती काय म्हटलं? कमीत कमी 15 वर्ष झाली पाहिजेत कंपनीला. मग दुसरा पॉईंट असा येतो, एखादी कंपनी 15 वर्ष जर मार्केटमध्ये काम करतीये, त्यांचा बिझनेस चालवते, तर वर्षाला नेट प्रॉफिट 200 करोड कमवणं काहीच नाहीये. म्हणजे 15 वर्ष आहे, स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहे, तर त्या कंपनीने मिनिमम वर्षाला 200 करोडचं नेट प्रॉफिट केलं पाहिजे. मग त्या कंपनीवरती मी विश्वास ठेवेन. म्हणजे त्या कंपनीकडे नुसतं सस्टेन होण्याचं नाही, तर ग्रो होण्याचं सुद्धा स्किल आहे, असं आपण त्याला कन्सिडर करू. त्यामुळे नेट अॅन्युअल प्रॉफिट हा 200 करोड किंवा त्याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे. नेक्स्ट, आता आपण हिस्ट्री बघितली की 15 वर्ष जुनी पाहिजे, सध्या 200 करोड रुपये मिनिमम अॅन्युअली नेट प्रॉफिट झालं पाहिजे. मग आता पुढचं पण बघायचं ना, कारण आपण इन्व्हेस्ट करणार आहे फ्युचरमध्ये. ही हिस्ट्री आहे, फंडामेंटल्स. आता पुढे पण मला काहीतरी दिसलं पाहिजे. त्या कंपनीमध्ये मला पुढे 15 वर्षाचं पोटेन्शियल पण दिसलं पाहिजे. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये मी इन्व्हेस्ट करण्याचा विचार करतोय, तर पुढच्या 15 वर्षामध्ये या कंपनीसोबत काय काय होऊ शकतं बाबा. लेट्स से एक्झाम्पल टाटा मोटर्स अगेन. टाटा मोटर्सचं जर एक्झाम्पल बघितलं, कंपनी जुनी आहे, ठीक आहे, थोडे फंडामेंटल खराब होते, पण आता करंट सिच्युएशनला जेव्हा मी त्या कंपनीबद्दल अनालाइज करतो, त्यांनी खूप सारे डिझाईन चेंजेस केले, त्यांच्या गाड्यांमध्ये सेफ्टी फीचर्स आणले, खूप साऱ्या टेस्टिंग्स केल्या, त्यांनी एंटायर R&D टीम नवीन केली. टाटा इलेक्झी म्हणून तो जो काही वेगळा पूर्ण स्टॉक रजिस्टर झालाय ना, ती फक्त R&D करते. म्हणजे ती टाटा मोटर्सला तर हेल्प करतेच आहे, पण ती बाकी कंपन्यांना सुद्धा R&D सर्व्हिसेस द्यायला लागली. त्यांनी स्ट्रक्चर वरती काम केलं
त्यामुळे मला पुढच्या 15 वर्षामध्ये त्या गाडीमध्ये त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये पोटेन्शियल दिसतंय. म्हणजे आधी लोक मारुतीबद्दल जशी चर्चा करायचे तसे आता 4 व्हीलर सेगमेंटमध्ये टाटाबद्दल खूप चर्चाही चालली आहे आणि डिझाईन फीचर्स इतके चांगले आणलेत की लोक त्यांच्याबद्दल विचार करतात. मग मला असं वाटतं की हा पुढे एक 10-15 वर्षाचं फ्युचर आहे. दुसरं एक्झाम्पल घेऊया, फूड इंडस्ट्रीमधील एखादी कंपनी असेल जशी नेस्ले आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर आहे. अम, आपलं हेल्थ केअर सेक्टरमध्ये म्हटलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जसं आता मेट्रो पॉलिसीस म्हणून एक कंपनी आहे जी मी 100% गेनसाठी इन्व्हेस्टेड आहे मी त्या कंपनीमध्ये, की ज्यांनी वेगवेगळे सेंटर्स सुरू केले जिथे ते लॅब टेस्टिंग करतात. आता लॅब टेस्टिंग हा जो विषय आहे कोविड नंतर खूप ट्रेंड मध्ये आला का, कारण लोक हेल्थ बद्दल खूप कॉन्शियस झालेत. म्हणजे वर्षाला जाऊन भले ते आजारी नसले तरी जाऊन टेस्ट करून घेणे. कॉर्पोरेट कंपनी सुद्धा त्यांना आता त्या अशा ऑपॉर्च्युनिटी देतात की तुम्ही तुमचे हेल्थ चेकअप कन्सिस्टंटली आमच्याकडे सबमिट करत चला. सो लोक अवेअर होत चालेत. सो ते त्या कंपनीमध्ये मला पोटेन्शियल दिसतं, कारण त्यांचे लिटरली सिटीमध्ये जर आपण गेलो तर प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला एक तरी त्यांनी त्यांचं स्वतःचं लॅब सेंटर सुरू केलंय. सो हे आपल्याला विचार करावा लागेल की पुढे काय पोटेन्शियल आहे या कंपनीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर एक आहे, एक खूप महत्वाचा पॉइंट आहे आणि तो म्हणजे प्राइसिंग पॉवर. प्राइसिंग पॉवर त्याच कंपनीमध्ये असते जी कंपनी स्वतःच्या क्वालिटीवरती स्वतःच्या प्रोडक्ट्सवरती खूप कॉन्फिडंट असते. तुम्ही बघा ना, टाटा मोटर्सच्या गाडी किंवा कुठल्याही कंपनीची गाडी जशी मारुती सुझुकी पण घेऊया आपण, आपण ज्यावेळी ते कोटेशन वगैरे देतात ना, आपण निगोशिएशन सुद्धा नाही करू शकत. तिथं होतं का निगोशिएशन? आता मी आणि अनिस दोघे पण हेल्थकेअर सेक्टरमध्ये काम करतो. तिथे मात्र खूप निगोशिएशन चालतं. मी लिटरली 20-20, 30-30% आम्ही खाली येतो कोटेशन प्राइस पासून. पण ह्या जर कंपन्या तुम्ही बघितला, जसे काय करतात ते फार फार तर एखादं गिफ्ट देतात किंवा अशा गोष्टी. रिसेंटली आपल्याच आता कॉलमध्ये असणारा एक मित्र आहे आपला धीरज म्हणून, त्याच्या गाडीच्या वेळेस सुद्धा आम्ही अनुभव घेतला. अजिबात खाली येत नाहीत आणि लिटरली लोक ऍडव्हान्स पेमेंट देऊन वेटिंग करतात. म्हणजे काय, त्या कंपनीला त्यांच्याकडे त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती कॉन्फिडन्स आहे आणि ते प्राइसिंग पॉवर कंट्रोल करतात. सेकंड एक्झाम्पल फायनान्स मधलं घेऊया. आपण जेव्हा बँकेमध्ये कर्ज मागायला जातो आणि कुणी आपल्याला असं केलं की 16% मध्ये तुम्हाला होम लोन करून देतो, आपण तिथे निगोशिएशन करू शकतो का? नाही करू शकत, कारण ती प्राइसिंग पॉवर त्या कंपन्यांनी त्या बँकांनी त्यांच्या हातामध्ये ठेवली आहे बाय देअर ओन डेव्हलपमेंट. त्यांची स्वतःची एक पॉवर त्यांनी निर्माण केली. मग तशा कंपन्या आपल्याला शोधायच्या आहेत की ज्यांच्याकडे प्राइसिंग पॉवर आहे. उद्या महागाई जरी वाढली तरी सुद्धा ती स्वतःची प्राइसिंग पॉवर यूज करून लोकांना आपला प्रोडक्ट खरेदी करायला होते. लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ ऍपल किंवा कुठलेही मोबाईल फोन्स. सहसा आपण निगोशिएशन करूच नाही शकत आजच्या घडीला. ठीक आहे. त्यामुळे त्या कंपनीकडे प्राइसिंग पॉवर असण्याची गरज आहे. तर हे साधारण 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 पॉइंट आपल्यासाठी खूप गरजेचे आहेत. होपफुली तुम्ही नोट केले असतील, जरी केले नसतील तरी याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुमच्याकडे. त्यामुळे कधीही तुम्हाला कोणी येऊन सांगितलं की अरे मला जरा ही कंपनी खूप छान वाटते इन्व्हेस्टमेंटसाठी, तर ऐका त्याला लगेच काही आन्सर नका करू. पण जेव्हा तुम्ही एकांतात असाल तेव्हा थोडंसं या गोष्टींवरती ती कंपनी कुठे बसते का याचा विचार करून बघा. की काय सहज टाईप जरी केलं ना तरी तुम्हाला मिळून जाईल इनकॉर्पोरेशन डेट काय आहे, आणि स्क्रीनर वरती तर आपण सगळं शिकणारच आहे बाकीचं कसं अनालाइज करायचं ते. ठीक आहे. स्क्रीनशॉट्स घेतले का सगळ्यांनी? म्हणजे मी स्क्रीन शेअर करायचं थांबवणार आहे. Done. ठीक आहे. आता लक्षात आलं तुमच्या का आपल्या स्टॉक मध्ये स्टॉप लॉस असणार नाही? कारण ज्यावेळी आपण एखादा स्टॉक इतका बेसिक अनालाइज करून घेऊ तर त्या स्टॉकला स्टॉप लॉस लावायची गरजच नाहीये ना, आणि तो लावायचाच नाहीये आपल्याला. स्टॉप लॉस ही एक इतकी घाण कन्सेप्ट आहे, कारण लोक वाट बघत असतात. आणि तुम्हाला खरं सांगू का, आपण ज्या पण ऍप वरती काम करतो ना, जसं अपस्टॉक्स असेल, झिरोदा असेल, ह्या सगळ्यांमध्ये आपण स्टॉप लॉस लावून ठेवलेला असतो. आणि हा सगळा डेटा या बिग प्लेयर्स कडे असतो. त्यांना माहिती असतं की कुठल्या कुठल्या लेवलला किती किती लोक बसलेत, म्हणजे हा व्यक्ती कुठे निघणार आहे. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये हेच होतं.
ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सगळे सांगतात की नाही, तुम्हाला प्रोफेशनली काम केलं पाहिजे, तुमचं टार्गेट आणि स्टॉप लॉस डिसाइडेड पाहिजे. आपण ऑप्शन घेतो, स्टॉप लॉस हिट होतो आणि मग ते प्रॉफिटला जातं. कारण बिग प्लेअरला माहिती असतं की कोण कोण कुठे कुठे बसले, त्यामध्ये सगळ्यांचा बरोबर कार्यक्रम करतात. हे सगळ्यांना क्लिअर आहे? मला तुमचे पॉइंट्स ऐकायचे किंवा व्ह्यूज ऐकायचे, हे आपण बरोबर विचार करतोय का? हॅलो. हम्म. परफेक्ट. म्हणजे मला जे सांगायचं ते थोडक्यात समजलंय, म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे. आता तुम्ही तुमच्या मनामध्ये चालू असेल, ठीक आहे एवढं सगळं सांगितलं, पण आता हे मी शोधू कुठे? आणि असं प्रत्येक कंपनीचा अभ्यास करत बसलं तर खूप वेळ लागेल, बरोबर? डोंट वरी, मी ते काम ऑलरेडी केलेलं आहे तुमच्यासाठी. तुमच्याकडे एक जो फोल्डर आलाय, त्या फोल्डरमध्ये एक एक्सेल शीट शेअर्ड आहे, केडीज स्टॉक लिस्ट या नावाची. आणि त्याच्यामध्ये बेसिकली 3 लिस्ट आहेत: केडीज बेस्ट 50, केडीज गुड 50 आणि केडीज स्टँडर्ड 200. अशा साधारण एक 250 स्टॉक्स असतील. आणि हे 250 स्टॉक या सगळ्या क्रायटेरियाला लावून घेतलेले आहेत. तुम्ही मला क्रॉस चेक करण्यासाठी यातली रॅन्डमली कोणतीही कंपनी उचलून या कंपनीचं अनालिसिस करा. महत्वाचं असं आहे की मी ज्यावेळी अभ्यास करून हे घेतलेत, त्यानंतर काही कंपन्यांमध्ये प्रॉब्लेम्स आले असू शकतात. त्यामुळे मी यांना काय करतो, प्रत्येक 6 महिन्यानंतर क्रॉस चेक करून चेंज करत राहतो आणि याच एक्सेल शीटमध्ये करतो. त्यामुळे मी जरी काही चेंजेस केले तर ते तुमच्याकडे ऑटोमॅटिकली अपडेट होतात. सो आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू त्यावेळेस आपण फक्त आणि फक्त याच स्टॉक्समध्ये काम करणार आहोत, हे डोक्यामध्ये क्लिअर करा. मला पर्सनली या 250 स्टॉक्सच्या पलीकडे काहीही दिसत नाही. आणि सरप्राइझिंगली म्हणा किंवा काही म्हणा, या स्टॉक लिस्टमध्ये टाटा मोटर्स नाहीये. सरप्राइझिंगली या स्टॉक लिस्टमध्ये रिलायन्स नाहीये. ठीक आहे, रिलायन्स नाहीये. त्याची तीच कारण आहेत, कारण मी जे गोष्टी सांगितल्या, रिलायन्स खूप जुनी कंपनी आहे, सगळं आहे, पण रिलायन्स वरती डेट आहे बऱ्यापैकी. थोड्या ज्या आपल्या बेसिक रिक्वायरमेंट आहेत, प्राइसिंग पॉवर अशी कन्सेप्ट नाही आहे त्यांच्याकडे. कॅपिटल आता इतकं जुनं झालंय की त्याच्यावरती ते पैसे नाही बनवू शकत. मी सांगेन तुम्हाला काही कारण आहेत ते. पण ह्या ज्या कंपन्या काढलेल्या आहेत याच कंपन्यांमध्ये आपण काम करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की या 3 लिस्ट वेगवेगळ्या का आहेत? याचं कारण असं आहे, आपण जेव्हा टेक्निकल सुरू करू त्यावेळी आपल्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आहेत, टेक्निकल स्ट्रॅटेजीज. तर त्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज वेगवेगळ्या लिस्टवरती अप्लाय होतात. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं म्हटलं तर सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज नावाची आपली एक स्ट्रॅटेजी आहे. ती स्ट्रॅटेजी फक्त आणि फक्त आपण केडीज बेस्ट 50 वरतीच अप्लाय करतो, ते या बाकीच्या 2 लिस्टवरती अप्लाय नाही करत. त्यामुळे हे बायफर्गेट करण्यासाठी मी आधीच सगळं सॉर्ट आउट करून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात खूप डीप थिंकिंग नका करू. खूप साऱ्या गोष्टी सॉर्टेड आहेत आपल्या इन्व्हेस्टमेंट मधल्या. आपल्याला फक्त बेसिक काही गोष्टी शिकत जायचं आहे, तेवढं आपण कव्हर करू. इथेपर्यंत क्लिअर आहे? सो या कंपन्यांच्या पलीकडे काहीही आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं नाहीये, हे सॉर्टेड असू दे तुमच्याकडे. परफेक्ट. ठीक आहे, एकदा रिकॅप घेतो शॉर्टमध्ये. काय काय बघितलं बघा आपण. मार्केट का पडतं, कोणत्या पर्सेंटेजला काय होतं हे तुम्हाला समजलंय. त्यामुळे मार्केट जरी पडलं तरी कधीही घाबरायचं नाही. सध्याला माझा स्वतःचा पोर्टफोलिओ 20% डाऊन आहे, पण मला कधीही त्याची चिंता वाटत नाही. एक. दुसरं, मी FNO बद्दल सांगितलं. तुम्ही ठरवा की तुम्हाला मार्केटमधून पैसे कमवायचे आहेत की टेन्शन आणि बर्डन घेऊन रात्रीची झोप खराब करायची. ठीक आहे, हे तुम्ही डिसाईड करा. आणि मला वाटते आपण ज्या स्ट्रॅटेजी शिकणार आहोत
ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे अगदी जग जरी बुडलं तरी सुखानं राहाल इतका चांगला कॉन्फिडन्स तुम्हाला मिळेल. ठीक आहे. दुसरं 250 कंपन्या ज्या शेअर केल्या त्याची कारणं मी सांगितली, काय विचार करून त्या कंपन्या काढल्या, त्याच कंपन्यांमध्ये काम करायचं आहे. मग बऱ्याचदा मला खूप सारे लोक विचारतात, सर रिलायन्स का नाही, टाटा मोटर्स का नाही. मग माझा असा प्रश्न असतो त्यांना, तुला पैसे बनवायचे आहेत की टाटा मोटर्स मध्येच पैसे बनवायचे? म्हणजे एवढा काय जीव आहे त्या कंपन्यांवर, आधी हे सॉर्ट आउट करा. आपल्याला पैसे बनवायचे आहेत ना, आपल्याला अल्टिमेटली कुठल्याही स्टॉक मधून पैसे आल्याशी मतलब आहे. मग आपण त्याच स्टॉक्स वरती बेट घेऊ जे आपल्याला मॅक्झिमम ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतात. ठीक आहे, इथेपर्यंत सॉर्टेड आहे. नाऊ कमिंग टू दी या वीकचे जे टास्क मी तुम्हाला दिले होते, काय काय होते टास्क, व्हिडिओ बघितलेत? एक मिनिट, अनिशजी काय बघितले तुम्ही या वीकच्या व्हिडिओमध्ये? नाही, ते गेल्या वीकचे झाले. वीक 2, एक मिनिट मी डॉक्युमेंट शेअर करतो. वीक 2 चे व्हिडिओ या वीक मध्ये बघायचे होते ना आपल्याला. मी गेल्या वेळच्या लास्ट वीकच्या टास्क मध्ये सांगितलं होतं. हे आपलं वीक 1 मध्ये झालं ना गेल्या वेळेस तुम्ही नव्हता म्हणून मी हे तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवलं होतं गेल्या वेळच्या क्लासचं. मग आता यावेळेसच्या क्लासला येताना हे 3 व्हिडिओ बघून यायचे होते आपण. तुम्हाला पॉसिबल झालं का बघणं? हा बघितला का? 2 बघायचे होते, सॉरी. एक मिनिट, स्क्रीन शेअर नाही आहे का? दिसत नाही आहे ना, परत शेअर करतो. आता दिसतंय का डॉक्युमेंट? येस. सो या वीक मध्ये ना आपल्याला हे 2 व्हिडिओ बघून यायचे होते. आणि जे तुम्ही हा एक बघितलाय? नाही बघितलेला. अच्छा, सचिन तुला वेळ मिळाला का बघायला? अच्छा, म्हणजे बघितलेलं नाही. विजयजी मी तुम्हाला लिंक दिले होते, तुम्हाला मिळाला का वेळ? अच्छा अच्छा, हो हो. मनोज, धीरजनं तरी बघितलेच ऑलरेडी. बघितले ना, गुड. तर आता मी म्हणजे आपण पुढचं तर घेऊच कंटेंट, मी घेईन, पण त्याच्या आधी एक मी रिक्वेस्ट करून देतो. आणि ही खूप म्हणजे सिन्सिअर रिक्वेस्ट आहे, पर्सनल, की नेक्स्ट वीकला येताना ना त्या वीकचे जे काही व्हिडिओज मी तुम्हाला बघायला दिलेत, हे डॉक्युमेंट जे मी बनवून दिले याच्या बेसवरतीच आपल्याला पुढे जायचं, हे लक्षात घ्या. त्यामुळे आता अपेक्षित काय होतं, वीक 1 ज्यावेळी आपण सेशन घेतला त्यावेळेस असं अपेक्षित होतं की तुम्ही हे 3 व्हिडिओज बघून याल. त्यावेळेस आपण फायनान्शियल मॅनेजमेंट आणि डिकोडिंग ऑफ इन्व्हेस्टर सायकोलॉजी बघितली. आता या वीक मध्ये काय अपेक्षित होतं की हे 2 व्हिडिओज तुम्ही बघून यायचे होते आणि मग आपण त्याच्यावरती डाऊट सेशन आणि थोडंसं ट्रेनिंग असं घेणार होतो. आता नेक्स्ट वीक मध्ये काय अपेक्षित आहे, तुम्हाला हे 2 व्हिडिओ बघून यायचे. पीई रेशो, डिव्हिडंड यील्ड, डीई रेशो आणि प्लेज पर्सेंटेज, पब्लिक होल्डिंग, कॅश फ्लो, असे हे 2 व्हिडिओ आहेत. तर नेक्स्ट वीक मध्ये काहीही करून तुम्हाला या म्हणजे 7 नंबरचा जो व्हिडिओ आहे इथेपर्यंतचे सगळे व्हिडिओ बघून यायचंच आहे. मग तुम्ही जर हे व्हिडिओ पण चुकवले असतील ना, मी आता भलेही कंटेंट कव्हर करेन पण तरी सुद्धा तुम्हाला हे व्हिडिओ बघायचेच आहेत, हे डोक्यामध्ये क्लिअर करा. कारण जोपर्यंत तुम्ही कंटेंट रिपीटेटिव्हली बघणार नाही तोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. आणि जर कन्सेप्ट क्लिअर झाला नाहीत ना तर तुम्हाला खोबड्या घेऊन चालावं लागेल, जे मला करू द्यायचं नाही. ठीक आहे, आपल्याला स्वबळावरती या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत, अशा हिशोबाने तयारी करायची. ठीक आहे, माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे, नेक्स्ट वीक मध्ये तुम्ही जेव्हा याल तेव्हा या हा जो व्हिडिओ आहे 7 नंबरचा इथेपर्यंतचा सगळा कंटेंट बघून याल असं माझी अपेक्षा आहे. आपण पुढे जाऊयात. ठीक आहे, इथेपर्यंत सॉर्टेड आहे. आता तुम्ही काय नोट्स जर कोणी बनवत असेल तर कशा बनवा हे मी एकदा सांगून देतो. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वतःचं फायनान्शियल अंडरस्टँडिंग तर बऱ्यापैकी लोकांनी घेतलंय.
तर त्यानंतर आपण मार्केट फॉल बद्दल समजून घेतलं. कंपन्यांचा जो 6 पॉईंटचा क्रायटेरिया होता तो समजून घेतला. आता तुम्ही टायटल देऊ शकता फंडामेंटल अनालिसिस म्हणून. ठीक आहे. आणि फंडामेंटल अनालिसिस मध्ये आपण हा सगळ्यात पहिला पॉईंट डिस्कस करणार आहोत. त्याचं नाव आहे मार्केट कॅपिटलायझेशन. ठीक आहे, पुढे जाऊया. येस, एखाद्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय, अगदी थोडक्यात समजून घ्यायचं आपल्याला. म्हणजे समजा मला उद्या टाटा मोटर्स किंवा रिलायन्स खरेदी करायचे, तर मला त्यांना किती पैसे द्यावे लागतील म्हणजे ती कंपनी माझ्या नावावरती होईल किंवा मी त्या कंपनीचा ओनर बनेन, असा जर कुणाला प्रश्न पडत असेल तर ते आहे मार्केट कॅपिटलायझेशन. ठीक आहे. म्हणजे काय असतं, त्या कंपनीची करंट प्राइस काय चालू आहे आणि मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ शेअर्स, म्हणजे टोटल नंबर ऑफ शेअर्स मार्केटमध्ये किती फ्लोट झालेले आहेत त्या हिशोबाने आपल्याला ते बघता येतं. एकदा मी तुम्हाला स्क्रीनर वरती नेऊन ते दाखवून देतो. स्क्रीनर काय आहे त्याच्याबद्दल पण शॉर्ट मध्ये 2 मिनिटांमध्ये बोलू आपण. सगळ्यांनी हे स्क्रीनर एक लिहून घ्या तुमच्याकडे, असं दिसतं साधारण. एंटायर प्रोसेसमध्ये कोणतंही पेड सॉफ्टवेअर आपल्याला घ्यायचं नाहीये. ठीक आहे. फ्रीमध्ये ज्या गोष्टी असतात ना त्या खूप चांगल्या आणि खूप इझिली अवेलेबल असतात. तर screener.in नावाची एक वेबसाईट आहे जिथे कंपन्यांचा सगळा फंडामेंटल डेटा अवेलेबल असतो. मग आता आपण रिलायन्सच एक्झाम्पल घेऊ. सो आजच्या घडीला मला जर रिलायन्सची डील करायची असेल तर मला 17,11,574 कोटी रुपये द्यावे लागतील. ठीक आहे. हे आहे या कंपनीचं पर्टिक्युलर मार्केट कॅपिटलायझेशन. हे कसं कॅल्क्युलेट केलं मी काही फॉर्म्युला डीपमध्ये इंटेन्शियली सांगणार नाहीये, पण तुम्हाला एक आयडिया असावी म्हणून सांगून ठेवतोय. हे कसं कॅल्क्युलेट केलं तर या मार्केटची जी प्राइस आहे करंट प्राइस ती आहे 1,265 मल्टिप्लाय बाय टोटल नंबर ऑफ शेअर्स. टोटल नंबर ऑफ शेअर्स किती आहेत 1,353 CR. तर या दोघांचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला साधारण एवढा नंबर भेटेल. एकदा करून बघायचं का सगळ्यांनी कॅल्क्युलेटर वरती. अप्रॉक्सिमेट नंबर येईल तो 1,265 मल्टिप्लाय बाय 1,353. येतोय का? कुणी केलंय? किती आलाय आकडा तुमचा? हॅलो, स्क्रीन बघतोय? दिसतंय ना सगळं वेळच्या वेळेला की लेट व्हायला लागली स्क्रीन? अच्छा, तुम्ही सगळे स्क्रीनर वरती गेलाय का? स्क्रीनर वरती नका जाऊ, तुम्ही इथेच थांबा. मल्टिप्लिकेशन काय करायचं सांगतो मी. या रिलायन्सची करंट स्टॉक प्राइस आहे 1,265 मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ शेअर्स 1,353. या दोघांचं मल्टिप्लिकेशन इतकं येतं का बघा. बरोबर आहे ना? तर हे आहे या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन. मग तुम्ही आता म्हणाल ठीक आहे समजलं मला एखादी कंपनी काय मार्केट कॅपिटलायझेशनची असू शकते, पण आपल्याला काय करायचं याच्याने किंवा याच्याने काय होतं ते समजून घेऊया. मार्केटमध्ये एक तुम्ही ऐकलं असाल बघा, लार्ज कॅप कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले, ब्ल्यू चिप्स मध्ये इन्व्हेस्ट केले, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे. त्याचं मिनिंग काय असतं, ज्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन हे 45,000 करोडपेक्षा जास्त असतं ती कंपनी म्हणजे लार्ज कॅप कंपनी असते. आणि आपल्या टोटल मार्केटमध्ये आता साधारण 5,300 कंपनी लिस्टेड आहेत. आणि IPOचा इतका ट्रेंड आला आहे, महिन्याला 3 ते 4 कंपन्या आरामात आता सध्या लिस्ट होत आहेत. मे बी जास्तच होत असतील जर रेकॉर्ड करून बघितलं तर. कारण 2024 हे सगळ्यात जास्त नवीन स्टॉक्स लिस्ट होण्याचं वर्ष होतं, असा एक काहीतरी डेटा आलाय. एकदा क्रॉस चेक करावं लागेल, पण
खूप साऱ्या कंपनी लिस्ट करतात स्वतःला मार्केटमध्ये. तर त्या ज्या कंपन्या आहेत मार्केट कॅपिटलायझेशन जर फिल्टर लावला तर सुरुवातीला टॉपला ज्या 100 कंपन्या येतात ना त्या लार्ज कॅप मध्ये येतात. आणि तसं लक्षात न ठेवता आपण सोपं असं म्हणू कोणत्याही कंपनीचं जर मार्केट कॅपिटलायझेशन 45,000 पेक्षा जास्त असेल तर ती लार्ज कॅप असेल. 45,000 आणि 15,000च्या मध्ये असेल तर ती मिड कॅप असेल. आणि 15,000 पेक्षा खाली असेल तर ती स्मॉल कॅप असेल. क्लिअर आहे? सगळ्यांनी लिहून घेतलं? लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. अजिबात कन्फ्युजन नाही पाहिजे, कारण इथेच मेजर चंक आहे आपल्यासाठी. कारण कंपनीचं कॅपिटलायझेशन काय आहे याच्यावरती आपण ठरवणार आहे की मी किती टक्के इन्व्हेस्टमेंट देणार आहे त्या कंपनीला. ठीक आहे. नेक्स्ट. सो एखादी कंपनी लार्ज कॅप असेल, रिलायन्सचं एक्झाम्पल घेऊ. रिलायन्स इज ऑब्विसली लार्ज कॅप, कारण 17 लाख कोटीची कंपनी आहे, त्यामध्ये लार्ज कॅप मध्ये जाईल. तर त्याच्यामध्ये आपण आपल्या पोर्टफोलिओचे 5% इन्व्हेस्ट करू. सोपं करून सांगण्यासाठी एक उदाहरण घेतो. समजा आजच्या सिच्युएशनला तुमचा पोर्टफोलिओ 1 लाख रुपयाचा आहे आणि तुम्हाला रिलायन्स मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर मॅक्झिमम तुम्ही किती करू शकता? 5,000 रुपये इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे साधारण 3 शेअर येतील, 1300 रुपयाला काहीतरी चालू आहे ना, 3 ते 4 शेअर्स येतील. त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये आपल्याला. जर मिड कॅप असेल तर 3%, स्मॉल कॅप असेल तर 2%. टेक्निकली अलाउड असा आहे लार्ज कॅपला 6 ते 8%, मिड कॅपला थोडंसं 4 ते 6% आणि स्मॉल कॅपला 2 ते 4%. पण मी सांगताना आता कमी का सांगितलंय? त्याला एक कन्सेप्ट आहे की बऱ्याचदा आपण स्टॉक बाय केल्यानंतर तो स्टॉक पडतो, 10%, 15% पडतो. अशा वेळेस आपण परत 2% ऍड करतो त्या स्टॉकमध्ये, त्यामुळे तिथं पर्सेंटेज वाढण्याचे चान्स असतात. त्यामुळे फर्स्ट ज्यावेळी आपण बाय करू त्यावेळी याच रेंजमध्ये बाय करू. सो लार्ज कॅप 5%, मिड कॅप 3% आणि स्मॉल कॅप 2%. साधारण तुमचा 1 लाख रुपयाच्या वरती पोर्टफोलिओ जाऊपर्यंत तुम्हाला थोडंसं त्रासदायक वाटेल. म्हणजे अगदी सुरुवातीला आपण 20,000, 10,000 रुपये जर स्टॉक मार्केटमध्ये टाकणार असू तर मग तेव्हा कसं करायचं? मग तेव्हा मी सांगेन तुम्हाला की बाबा तू एकच एवढी कंपनी घेऊन ठेव सध्या, तुझं जसं पोर्टफोलिओ वाढेल तसं आपण डायव्हर्सिफाय करू. ह्याच्याने होतं काय मी सांगतो तुम्हाला. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन नावाची कन्सेप्ट असते की सगळे पैसे एकाच स्टॉकमध्ये ठेवायचे नसतात. ठीक आहे. किंवा समजा आपण अंडी आणायला गेलो आणि 100 अंडी आणतोय आणि 100 अंडी आपण एकाच पिशवीमध्ये ठेवल्या आणि ती पिशवीच नेमकी पडली हातातून, तर 100च्या 100 अंड्या खराब होऊन जातील. तेच आपण 2 पिशव्या केल्या किंवा 3 पिशव्या केल्या 50-50च्या किंवा 4 केल्या 25-25-25च्या आणि त्यातली एखादी पिशवी जरी पडली तरी काय होईल? 25 अंड्या फुटतील, 75 तरी सेफ राहतील. तसं जर आपण या पद्धतीनं पोर्टफोलिओ जर डायव्हर्सिफाय केला आणि एखादा स्टॉक मी जसं मागाशी म्हणाला झिरोच झाला, म्हणजे 1 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ आहे आणि रिलायन्स ही कंपनी उद्या झिरो झाली तर तुमचे मॅक्झिमम किती पैसे बुडतील? 5,000 रुपये बुडतील. दॅट इज 5% ऑफ युअर कॅपिटल. म्हणजे बाकीचं कॅपिटल शिल्लक आहे ना. स्टॉक मार्केटमध्ये आपल्या कॅपिटलला प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं असतं. तुमचं एंटायर कॅपिटल जर वाईपआउट झालं एखाद्या पेनी स्टॉकच्या पाठीमागे लागून तर तुम्ही तर मार्केटमधून आउटच झालात ना. मग मार्केटमधून आउट व्हायचं नसेल, मार्केटमध्ये बनून राहायचं असेल तर या पद्धतीनं पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करणं गरजेचं आहे. गेममध्ये आपल्याला बनून राहायचं आहे. मार्केट किती पडत असलं काही असलं तरी शो मस्ट गो ऑन अशी आपली सिच्युएशन पाहिजे की आपण कन्सिस्टंटली मार्केटमध्ये राहिलो पाहिजे. तर साधारण या पद्धतीनं आपल्याला डायव्हर्सिफाय करावं लागेल. एक सोपं कॅल्क्युलेशन लावून विचार करा. समजा मी असा इन्व्हेस्टर आहे की मला रिस्कच घ्यायची नाहीये आणि मला सगळ्या लार्ज कॅप कंपन्याच बाय करायचे आणि माझा 1 लाखाचा पोर्टफोलिओ आहे, तर किती कंपन्या मी बाय करू शकेन? हे कॅल्क्युलेशन पटपट करून सांगायचे तर तुम्हाला. 20 कंपन्या, बरोबर? म्हणजे आपण काय करतो विचार करा. 1 लाख रुपये जरी असले तरी माझे जे फंड्स आहेत ते वेगवेगळ्या 20 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टेड आहेत आणि उद्या एखादी कंपनी झिरो झाली
तरी मला काही फरक पडणार नाही, कारण बाकीच्या 19 कंपन्या परफॉर्म करतील. आणि आता जे आपण ऑलरेडी लिस्ट केली आहे त्यातले झिरो व्हायचा चान्स नाही, पण आपल्याला डबल प्रोटेक्शन घ्यायचं आहे याच्यामध्ये. मग समजा साधारण तुमचा पोर्टफोलिओ 10 लाखाच्या आसपास गेला, तर एक प्रश्न येतो बऱ्याचदा की किती कंपन्या असाव्यात आपल्याकडे साधारण. माझं असं पर्सनल मत आहे की 45 ते 50 च्या वरती कंपन्या असू नयेत. म्हणजे टोटल स्टॉक्स, टोटल नंबर ऑफ कंपनीज जर पकडल्या तर ते 50च्या क्रॉस होऊ नयेत. 50 स्टॉकचा पोर्टफोलिओ मोर दॅन सफिशियंट आहे. कधी म्हणतो मी, 10 लाखाच्या आसपास जेव्हा तुमचा पोर्टफोलिओ येईल तेव्हा. 5 लाखाच्या खाली आहे त्यावेळी 20 ते 25 इज इनफ. आणि 10 लाखाच्या वरती सुद्धा आपण निघून गेलो ना, तेव्हा सुद्धा 50 कंपन्यांच्या वरती पोर्टफोलिओमध्ये कंपन्या ठेवण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. दिस इज ऑल अबाउट मार्केट कॅपिटलायझेशन. होपफुली तुम्हाला एक आयडिया आली असेल की आपला पोर्टफोलिओ कसा डायव्हर्स होणार आहे या कन्सेप्टमध्ये. आणि मग रिझन असं तुमच्या डोक्यात असा एक प्रश्न आलाय की नाही मला माहिती नाही, आपण सगळ्यांनाच 5-5% का नाही केलं? लार्ज कॅपला पण 5%, मिड कॅपला पण 5% आणि स्मॉल कॅपला पण 5%. हे समजून घ्या, कॅपिटलायझेशन लहान आहे याचा अर्थ काय? कंपनी लहान आहे. म्हणजेच काय? कंपनी लहान तर आपल्यासाठी रिस्क जास्त आहे. मग रिस्क जास्त आहे तर इन्व्हेस्टमेंट कमी. हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे एकमेकाला. असा त्याच्या पाठीमागचा एक सिंपल विचार आहे. स्मॉल कॅप कंपनी आहे, खूप चांगलं काम करणार आहे, काही हरकत नाही, मी एवढे देतो तुला 2%. म्हणजे उद्या तू बुडलास तरी काही अडचण नाही मला. ठीक आहे, या थॉटने ते केलेलं आहे. सेकंड पॉइंट आहे आपला बुक व्हॅल्यू. हे खूप इझिली तुमच्या लक्षात येईल. हा, कुणाला काही प्रश्न? येस येस येस, करेक्ट, बरोबर आहे. नाही नाही नाही, एकच मिनिट, एकदम व्हॅलिड क्वेश्चन आहे. असं समजूयात की आणि जी तुमच्याकडे 1,00,000 रुपये आहेत आत्ता सध्या, आणि तुम्ही ठरवले की या आठवड्यात मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि तुम्हाला असं वाटलं की सध्याच्या घडीला रिलायन्स खूप चांगला स्टॉक आहे इन्व्हेस्टमेंट करायला. तर रिलायन्समध्ये तुम्ही मॅक्झिमम किती पैसे टाकू शकताय? तर ते 5% टाकू शकताय, म्हणजे 5,000 रुपये. लक्षात आलं का? मग तुम्ही मला आता राहिलेल्या 95,000चं काय? तर राहिलेले 95,000 रिलायन्समध्ये नाही जाणार. त्यासाठी परत कंपनी अनालिसिस करायच्या. मग समजा एखादी दुसरी कंपनी मिड कॅप सध्या कुठली आहे? एकच मिनिट, स्क्रीनवरती जातो. धीरज, एखाद्या ह्याचं नाव सांग रे. बंधन बँक मिड कॅप मध्ये आहे का? हा, मला तुम्हाला सांगितलं की बंधन चांगली आहे असं समजा. ठीक आहे, आता बंधनचं मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे? 25,000. हा, म्हणजे काय आहे? ही मिड कॅप कंपनी आहे. मग यात किती टक्के टाकणार तुम्ही? 3% टाकणार. मग परत पैसे शिल्लक राहिले. अशा पद्धतीने इन्व्हेस्ट करत जायचं आहे आपल्याला. म्हणजे 1,00,000 रुपयात म्हणून सगळे मी 1,00,000च्या 1,00,000 रिलायन्स मध्ये नाही टाकणार. लक्षात आलं का? नाहीच टाकायचे. मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आपली 5% आहे एका कंपनीमध्ये. त्याच्यात 5% टाकायचे. हा, टाकायचे 5%. आता दुसरी लार्ज कॅप घेऊ आपण, HDFC बँक. आता समजा तुम्ही 5% रिलायन्स मध्ये टाकले, तुम्हाला असं वाटलं की नाही सध्याच्या घडला HDFC पण चांगलं आहे, बाईंग अपॉर्च्युनिटी आहे, 12,92,911 कोटी, परत 5% टाकायचे लार्ज कॅप. क्लिअर? येस, येस येस येस. हम्म 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 हम्म. बरोबर बरोबर.
बरोबर. बरोबर. हम्म. 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 म्हणजे तुला असं म्हणायचं की रिलायन्स अशी चांगली कंपनी आहे की मी त्यात 10% इन्व्हेस्ट करणार. हम्म. आता एक फक्त एक्झाम्पल देतो, पटलं तर ऍग्री कर, नाही तर वी कॅन गो अहेड. कुणाला वाटलं होतं का अडाणीच्या बाबतीत असं घडेल? तुला तुला असं वाटलं होतं की अडाणीच्या बाबतीत असं घडेल? नाही वाटलेलं. कुणाला वाटलं होतं येस बँक रातोरात पडेल? कधी विचार तरी केला होता का आपण? लेट मी शो यू द एक्झाम्पल. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? येस बँकमध्ये ज्यावेळी कोणी इन्व्हेस्टमेंट केली असेल, 400 रुपयाचा स्टॉक होता. हम्म. आणि समज त्यावेळी तू अनालिसिस करतोयस आणि तुला वाटतं याला किती चांगली स्टॉक आहे, किती चांगला परफॉर्मन्स आहे, काय काय आहे, असं आहे तसं आहे. आणि तू नाही, ते कल्लाप्पा काय सांगतोय 5%, एवढी कंपनी चांगली आहे, आपण 20% टाकू याच्यामध्ये. टाकले 20%. किती रुपयाला आला स्टॉक? मी वाईट सांगतोय अशातला विषय नाही. हा, स्टॉक मार्केट इज गेम ऑफ नंबर्स. ओके, लेट मी क्लिअर इट. स्टॉक मार्केट जे आहे ना, ऑल अबाउट नंबर्स. कोणी प्रिडिक्शन नाही करू शकत. येस बँक रातोरात पडेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. लोक खूप इन्व्हेस्ट करून बसले होते. ठीक आहे. आणि कंपनीबद्दल मी लास्ट टाइमच तुम्हाला सांगितले, कंपनी खूप चांगली आहे, खूप गोड आहे. हे तेव्हाच सांगितलं जातं त्या कंपनीमध्ये वाट लागणार असते, आणि ते न्यूजमधूनच येतं आपल्याला. त्यामुळं मला वाटतं, माझी फिलिंग आहे ही कंपनी चांगलं करणार. या फिलिंगवरती जर तुम्ही गेलात, कार्यक्रमच होणार. त्यामुळं फिलिंगवरती नाही जायचं आहे, मॅथ्सवरती जायचं आहे. आणि मॅथ्स काय आहे? लार्ज कॅप आहे ना, 5% टाकायचे. कितीही चांगली कंपनी असू दे, उद्या रातोरात म्हणजे डबल होणार आहे. नको डबल पैसे, 5% डबल करून दाखव पहिला, मग बघू बाकीचं काय असेल. सॉर्टेड आहे काय? अजून काही कन्फ्युजन आहे? माझ्याकडे काही असे एकदम क्वालिटी एक्झाम्पल्स आहेत ना, की मलाच अजब वाटतं कधी कधी. डन. मला वाटते मार्केट कॅपिटलायझेशन सॉर्टेड असेल तर आपण पुढे जाऊ. तुम्ही डोक्यामध्ये एक पहिला पिक्चर काय क्लिअर करा माहिती आहे काय? पैसे बनवायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. खूप गोड कंपनी आहे म्हणून खूप त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून काही आपल्याला वेगळं मिळणार नाही. नाऊ मूव टू दी नेक्स्ट. स्क्रीन शेअर करतोय. एकदा क्लिअरली दिसायला लागली की सांगा मला. हा जो पॉइंट आहे ना, खूप डोक्यामध्ये ठेवण्याची गरज नाही, कारण हा 99% कंपन्यांना इम्प्लिमेंट होत नाही बऱ्यापैकी. पण तरी एक आयडिया असावी, कधी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना असं नजरेत पडलं तर कन्सिडर करायला काही हरकत नाही, म्हणून हा पॉइंट सांगतो. बुक व्हॅल्यू नावाचे कन्सेप्ट आहे. काय असतं बुक व्हॅल्यू म्हणजे? अं, आपली जी कोणती कंपनी असते ना, त्या कंपनीची त्यांच्याकडे असणारे जे असेट्स आहेत, जे बुक लिहितात बघा, बऱ्याचदा तुम्ही ऐकलं पण असेल की बुक किपिंग नावाचे कन्सेप्ट असते. हे अकाउंटंट लोक, CS वगैरे असतात ना, ते लोक हे करतात. तर त्याच्यामध्ये ते काही हिशोब ठेवतात की आपल्याकडे टोटल, म्हणजे समजा काही लँड घेऊन ठेवली असेल तर ती किती आहेत, मशिनरीच्या किमती किती आहेत, वगैरे वगैरे, आणि त्यांच्यावरती असणारं कर्ज, हे जर मायनस केलं तर बुक व्हॅल्यू मिळून जाते. आणि स्क्रीनरवरती जी बुक व्हॅल्यू इथं दिसते, माझी स्क्रीन दिसते का सांगा मला स्क्रीनरवरती? येस बँकच ओपन आहे. ही बुक व्हॅल्यू दिसते का तुम्हाला? 14.6 येस बँकसाठी. तर ऍक्च्युली ही तशी करोडोची किंमत असते, पण ते काय करतात, पर शेअर बुक व्हॅल्यू काढतात, कारण आपण शेअर प्राइस सोबत कम्पेअर करत असतो ना. तर येस बँकची बुक व्हॅल्यू काय आहे? 14.6. म्हणजे उद्या जर असं झालं की कंपनी थांबवायची आहे स्टॉक मार्केटमधून
आणि त्यांच्याकडे जे असेट्स आहेत ते विकायचे आणि सगळ्यांची कर्ज फेडायचे, तर पर शेअर किती रुपये मिळतील त्यांना? 14.6 रुपये मिळतील. म्हणजे टोटल अमाऊंट किती मिळेल? 14.6 गुणुले 3135 जर तुम्ही केलं, जे नंबर ऑफ शेअर्स आहेत, तर ती तेवढी टोटल अमाऊंट गोळा होईल. म्हणजे समजा 19 रुपयाला तुम्ही हा स्टॉक बाय केलाय आणि तुमच्याकडे 100 स्टॉक आहेत आणि उद्या स्टॉक मार्केटमध्ये डिलिस्ट झाली आणि कंपनी विकून तुम्हाला पैसे द्यायचे ठरले, तर पर शेअर तुम्हाला 14.6 रुपये मिळतील. असं याचं अंडरस्टँडिंग आहे. पण आपल्याला हे इंटरप्रिटेशन कशासाठी यूज करायचं आहे? एखाद्या कंपनीचा स्टॉक प्राइस ही बुक व्हॅल्यू पेक्षा पण कमी असेल, म्हणजे काय, मार्केटमध्ये तो स्टॉक विकला चाललाय. आता इथंच एक एक्झाम्पल आहे, मी ओपन करून ठेवलंय. जसं आता ही ONGC म्हणून गव्हर्नमेंटची कंपनी आहे. आता स्टॉकची किंमत किती आहे? 258 रुपये आहे. आणि जर उद्या ही कंपनी विकायची म्हटली आणि सगळ्यांचं कर्ज फेडायचं म्हटलं, तरी सुद्धा पर शेअर 280 रुपये राहतात. म्हणजे या कंपनीची बुक व्हॅल्यू ही शेअर प्राइस पेक्षा जास्त आहे. म्हणजे टेक्निकली ही जी स्टॉक प्राइस आहे ना, ही अंडर व्हॅल्यूड आहे. अंडर व्हॅल्यूड स्टॉक आहे हा. मग याला आपण इन्व्हेस्टमेंटसाठी कन्सिडर करू शकतो, बट टर्म्स अँड कंडिशन अप्लाइड. आपल्या बाकीचे जे फंडामेंटल्स आहेत ते सुद्धा चांगले असले पाहिजे. म्हणजे समजा आपण भरपूर फंडामेंटल्स बघणार आहोत पुढे जाऊन, सेल, नेट प्रॉफिट, कर्ज, हे ते सगळं, ते पण चांगलं आहे. आणि प्लस मला हे पण दिसते की त्याची बुक व्हॅल्यू पेक्षा पण स्टॉक प्राइस कमी आहे, तर मी 100% त्या कंपनीवरती भरोसा ठेवू शकतो. असं एक त्याचं बेसिक अंडरस्टँडिंग आहे. सेम अजून एक कंपनी आहे ONGC, एक एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं की ज्याची स्टॉक प्राइस ही बुक व्हॅल्यू पेक्षा पण कमी आहे. आता याच्या एक्झॅक्टली उलट एक्झाम्पल देतो, नेस्ले. आता नेस्ले विकला चाललाय कितीला? 2327 रुपयाला. म्हणजे मला सोपं करून द्यायला काय एक्झाम्पल देऊ तुम्हाला? 2327 ला चाललाय आणि उद्या जर कंपनी विकली तर 40 रुपये मिळणार आहेत फक्त त्या शेअर्सचे. शेअर्सच एक्झाम्पल घेऊ. समजा नेस्ले शेअर तुम्ही घेऊन ठेवला 2400 ला आणि उद्या जर या कंपनीचे असेट विकून तुम्हाला पैसे द्यायचे म्हटले तर तुम्हाला फक्त 40 रुपये मिळणार आहेत. मग तुम्ही म्हणाल सर हे तर खूप धोक्याचं आहे किंवा खूप हे आहे. म्हणूनच मी आधी सांगितलं की बुक व्हॅल्यूला इंटरप्रिटेशन व्हॅल्यू नाही देणार आहे आपण, कारण या स्टॉकची जी प्राइस वाढली आहे ना, ही प्राइस या कंपनीकडे असणाऱ्या असेट वरती वाढलेली नाहीये, तर ती त्याच्या ब्रँड वरती वाढलेली आहे. सो इनटँजेबल असेट नावाचे कन्सेप्ट असते. एक उदाहरण आहे, हिंदुस्तान युनिलिव्हरने एक ब्रँड खरेदी केला होता, मला एक्झॅक्टली नाव आठवत नाहीये, एकच मिनिट द्या, मला थोडस सर्च करता येतं का बघूया. नाही, हे हिंदुस्तान युनिलिव्हर जाण्यापेक्षा सोपं एक्झाम्पल देतो ना तुम्हाला. तुम्हाला आठवतं का व्हॉट्सअपला फेसबुकने खरेदी केलं? सगळ्यांना आठवतंय? आता सध्या व्हॉट्सअप फेसबुककडेच आहे ना, आधी त्यांच्याकडे नव्हतं. इव्हन इंस्टाग्राम सुद्धा फेसबुककडे नव्हतं. पण त्यांनी अब्जावधी करोडो रुपये देऊन ते खरेदी केलं. मग त्या कंपनीची त्यावेळी असेट व्हॅल्यू तेवढी होती का? नव्हती. पण अब्जावधी रुपये दिले कशासाठी? कारण त्याची एक ब्रँड व्हॅल्यू होती, ज्याला इनटँजेबल असेट म्हणतात, की त्या टेक्नॉलॉजीमध्ये कॉन्फिडन्स आहे, त्या प्रोडक्टमध्ये कॉन्फिडन्स आहे. मी एक एक्झाम्पल तुम्हाला गुगलवरून काढून ना प्रॉपर ॲक्विजिशनचं आहे, की ॲक्च्युअल असेट व्हॅल्यू जर पकडली तर ती 2000 करोडचीच कंपनी होती, पण त्यांना खूप सारे पैसे देऊन ती कंपनी घ्यावी लागली. आणि आपलं डे टू डे लाईफमध्ये जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं ना, तर ॲपलचं एक्झाम्पल मॅच होऊ शकतं असं मला वाटतं. कारण ॲपल सुद्धा हा एक फोनच आहे तसं बघायला गेला तर, आणि तो बाकी अँड्रॉइड ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. पण त्या ब्रँडची एक व्हॅल्यू असल्यामुळे आपण ओव्हर प्राइस देऊन तो खरेदी करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हा डिफरन्स असतो आणि सर्रास कंपन्यांमध्ये असतो. पण कंपनीचं अनालिसिस करताना तुम्हाला जर एखादी कंपनी अशी मिळाली की जी आपल्या बाकीचे फंडामेंटल्स मीट करते, प्लस तिचा बुक व्हॅल्यू सुद्धा स्टॉक प्राइस पेक्षा जास्त आहे, अशा कंपनीला आपण 100% कन्सिडर करू. इतकाच हा पॉइंट आहे. अनालिसिस करताना मोस्टली मी बघतही नाही, कारण मोस्टली कंपन्यांमध्ये नसतं हे, पण एक पॉइंट पकडायला काय हरकत नाही.
मी जे सांगत होतो तुम्हाला तोच पॉईंट आहे की ब्रँडचा जो गुडविल असतो ना, लोकांचा जो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आलेला असतो, त्याच्यामुळे त्यांची स्टॉक प्राइस हाय असते. तर असा हा आपला सेकंड पॉईंट होता बुक व्हॅल्यूचा. 2 पॉईंट बघितले आपण, मार्केट कॅपिटलायझेशन ज्याच्यावरून आपण आपलं पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन करू, आणि बुक व्हॅल्यू एक ॲडिशनल पॉईंट आहे. सगळे फंडामेंटल्स ओके आहेत आणि हे पण सपोर्ट करत असेल तर ती एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट आपल्यासाठी असू शकते. पुढे जायचं, डायजेस्ट होतंय ना? तुम्हाला इतकं डायजेस्ट करायचं असेल तर बाकीचं मी नेक्स्ट क्लासमध्ये कव्हर करू शकतो, पण नेक्स्ट क्लासमध्ये पण बऱ्यापैकी कंटेंट आहे. नेक्स्ट क्लासमध्ये तर 1 2 3 टोटल नेक्स्ट क्लासचेच ऑलरेडी 6 फंडामेंटल्स बघायचे आहेत आपल्याला. आत्ता आजच्या क्लासचे ऑफिशियली अजून 2 बाकी आहेत. बघायचं आहे की थांबायचं आहे? सगळे ओके आहेत का? ओव्हरलोड होत असेल तर थांबू आपण, काय हरकत नाही. मला एखादा एक्स्ट्रा क्लास घ्यावा लागला तरी काही प्रॉब्लेम. पण हे आतापर्यंत जेवढं सांगितलं ते सगळं डायजेस्ट झालंय का तुम्हाला? पण पुढचे पण पॉईंट एकदम सोपे आहेत. सॉर्टेड आहे ना? गुड. ठीक आहे, घेऊयात मग पॉईंट आपण. थोडंसं ओव्हरलोड होईल, नेक्स्ट क्लासमध्ये लागलं तर रिव्हिजन करून घेऊ. परफेक्ट. पुढचे जे 2 पॉईंट्स आहेत ते आहेत ROCE आणि ROE. एकदा स्क्रीनवरती पण दाखवतो, पण आधी कन्सेप्ट समजून घेऊया. ROCE चा लॉंग फॉर्म असा आहे, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, जो प्रत्येक क्वार्टरला प्रत्येक इयरला कॅल्क्युलेट केला जातो. अगदी सोपं उदाहरण म्हणजे आपल्याकडे मोबाईल फोन आहे असं समजूया, आणि तो मोबाईल फोन आपण आपल्या बिझनेससाठी यूज करतोय आणि तो गेले मी 5 वर्ष झालं वापरतोय. म्हणजे प्रत्येक वर्षी, म्हणजे मी सुरुवातीला मोबाईल फोनसाठी एक 50,000 रुपये खर्च केले, पण प्रत्येक वर्षी त्याच्याकडून काही ना काही काम काढून घेतोय. तसेच या ज्या कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत, या कंपन्यांकडे काहीतरी मशिनरीज असणार आहेत. IT कंपनी जर घेतली तर त्यांचे जे लॅपटॉप्स असतात, त्यांचा जो सर्व्हर असतो, हा त्यांचा असेट आहे, कॅपिटल असेट. तर त्याच्याकडून ते किती चांगल्या पद्धतीने काम काढून घेत आहेत, तर तो पर्सेंटेजमध्ये ROCE असतो. ठीक आहे, डेप्थ मध्ये जाऊ नका, फक्त ओव्हरऑल कन्सेप्ट समजून घ्या, कारण आपल्याला काय फक्त पर्सेंटेज बघून ठरवायचं आहे चांगला आहे की वाईट आहे. मी फॉर्म्युला वगैरे दिला येते, पण खूप डेप्थ मध्ये जाल ना तर ते CAचं लर्निंग झाल्यासारखं होईल. हे मला थोडंसं लोकांना कधी कधी समजावून सांगावं लागतं काही डिस्कशन्स मध्ये, त्यामुळे मी हा अभ्यास केलाय. तर काय असतं की नेट प्रॉफिट प्लस इंटरेस्ट प्लस टॅक्स म्हणजेच इबिट असतो, त्याला डिवाइड बाय कॅपिटल एम्प्लॉईड जर केलं. आता कॅपिटल एम्प्लॉईड कसं करणार? टोटल असेट मायनस करंट लायबिलिटी. हा जर नंबर कॅल्क्युलेट केला तर तो ROCE येतो. ऍक्च्युली सिस्टम मध्ये कॅल्क्युलेट करतात. तर तो ROCE जो नंबर येतो ना, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, तो 15% पेक्षा जास्त पाहिजे. एवढी बेसिक रिक्वायरमेंट आहे आपल्याला. आणि ते कुठं बघायचं? तर स्क्रीनर म्हणून मगाशी जे तुम्हाला मी सांगितलं, येस बँक. आता ते येस बँक जी पडली ना त्याची कारणच ही होती. येस बँकचा जो ROCE आहे ना तो 5.81% आहे. तर फायनान्समध्ये असंही कमी असतं, पण फायनान्समध्ये ROE खूप मॅटर करतो, जो आता आपण नेक्स्ट बघणार आहोत. पण ते जर तुम्ही ONGC ला जाऊन बघितलं तर ROCE किती आहे? 18.4%. म्हणजे ही कंपनी, या कंपनीकडे ते स्किल आहे की त्यांच्याकडे जे काही कॅपिटल इक्विपमेंट्स आहेत त्याच्याकडून ते खूप चांगलं काम काढून घेतात. हेच जर तुम्ही IT कंपनीचं बघाल ना, TCSचं बघू, TCSचा ROCE किती आहे बघा, 64 आहे. असा का फरक असेल? तुमच्याकडनं एकदा समजून. ONGC पण ऑलमोस्ट 3,24,141 कोटीची कंपनी आहे. TCS 14,74,921 कोटीची कंपनी आहे, पण याचा ROCE 64.3 आहे आणि ONGCचा ROCE 18.4 आहे. असं का असेल? कॅपिटल तर कॅपिटल आहे ना. काय वाटतं तुम्हाला? ROCE मध्ये असा का फरक असेल TCS, ONGC आणि येस बँक मध्ये? एनिवन? धीरज? कदाचित धीरज काही सांगू शकेल याच्यामध्ये.
तुम्हाला जे वाटतं ते सांगा, मला फक्त ऐकायचं आहे की तुम्हाला काय वाटतं. सचिन आणि ओके, ठीक आहे. कन्सेप्ट समजली काय बघा तुम्हाला आधी, की माझ्याकडे कॅपिटल आहे. हा, हो, असेटची, परफेक्ट, परफेक्ट. सो कॅपिटल जे आहे ना, आता TCS आणि ONGC का क्लासिकल एक्झाम्पल घेतलं मी, कारण TCS एक IT कंपनी आहे. तर त्यांच्याकडे काय असणार बेसिकली, लॅपटॉप्स असतील, मला वाटतंय सर्व्हर असेल. लॅपटॉपचा मेंटेनन्स खर्च असा किती असतो, फार फार तर. पण तो सेम लॅपटॉप 4 वर्ष 5 वर्ष वापरून, म्हणजे एकदा त्याला 50-60 हजार रुपये घातले, तर त्याची रिपीट कॉस्ट काढली जाते. म्हणजे एम्प्लॉईकडे एकदा लॅपटॉप तो गेला, तर त्या लॅपटॉपवरतीच काम करून तो सगळं पैसे कमवतो ना, जे काही कंपनीला पैसे कमवून देतोय. पण इन दॅट मॅटर ONGC जी ऑइल रिफायनरी कंपनी आहे, त्यांच्याकडे एकतर एखादी मशीन बसवायची म्हटलं तर खूप मोठा सेटअप करायला पाहिजे. मुव्हेबल पार्ट्स असल्यामुळे त्याचा मेंटेनन्स खूप जास्त असतो. सो त्या मशीनला खर्च जास्त आहे. त्यामुळे त्याच्याकडून जे प्रॉफिट काढलं जाऊ शकतं किंवा काम काढलं जाऊ शकतं ना, ते प्रमाण कमी असतं. त्याच्यामुळे हा फरक आहे. सो हा कॅपिटलचा जो डिफरन्स असतो ना, हा फरक असतो. आपली काय अपेक्षा आहे, कमीत कमी 15% काढून दाखवा. आता खूप सारे लोक आपण MIDCच्या आसपास राहतो, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे CNC VMC जिथं मशीन असतात ना, ते 24 तास चालू असतात बघा. अजिबात ब्रेकडाऊन आला की तो मालक एकदम तनतन करावा लागतो, किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये बघितलं असेल तर ते फ्लोअर मॅनेजर दंग करावं लागतात. का? कारण त्या मशीनसाठी कोट्यावधी रुपये दिलेत आणि ती मशीन तिथे आहे, तर ती 24 तास चाललीच पाहिजे. तरच त्या मशीनला जे पैसे लावलेत किंवा जे काही ओव्हरऑल मेंटेनन्स वगैरे चाललाय, त्याच्यातून ते काय करू शकतात, टेक्निकली इट्स ऑल अबाउट सेल, म्हणजे प्रॉफिट सेल करू शकतात. कारण माल प्रोड्यूस झाला तर ते सेल होईल, सेल झाला तर मग प्रॉफिट येईल. त्यामुळे प्रोडक्शन कॅपॅसिटी जी आहे ती प्रत्येकाला 100% ठेवायची असते. मग आपण काय म्हणतो, तुमच्याकडे जे कॅपिटल्स आहेत टोटल, त्याच्यातून 15% तरी तुम्ही इफिशियन्सी काढून दाखवा. एवढी बेसिक आपली रिक्वायरमेंट आहे. बाकीच्या कंपन्यांमध्ये, नॉन बँकिंग फायनान्समध्ये हे 15%च्या खाली असू शकतं. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवून देतो. आणि ते का असतं ते पण सांगतो. कारण नॉन बँकिंग कंपन्यांचं कॅपिटल म्हणजे काय आहेत, पैसे. आणि पैसे जे आहेत ना, त्याच्यावरती 15%च्या वरती जर काढायचं म्हटलं, वो तो भगवान ही है भाई. बंधन बँक दिसते का स्क्रीन सगळ्यांना? मी सध्या स्क्रीनर वरती आहे, दिसतंय ना? दिसतंय. सो बंधन बँकचा ROC किती आहे, 7.06 आहे. लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ ॲक्सिस बँक. ॲक्सिस बँकची पण ऑलमोस्ट तिथेच आहे, 7.06. HDFC एक मोठी आहे, HDFCचा बघू. HDFC 7.67, ICICI 7.60. पण हेच जर आपण दुसऱ्या कंपन्यांना बघायचं म्हटलं, जसं हिंदुस्तान युनिलिव्हर 27.2. सो हिंदुस्तान युनिलिव्हर जी कंपनी आहे, त्यांचे प्रोडक्ट्स तुम्हाला माहिती आहेत. हे सगळे FMCG जे प्रोडक्ट्स असतात, शॅम्पू वगैरे जे आपण खरेदी करतो, फूड प्रोडक्ट्स वगैरे, हे सगळे त्यांचे आहेत. पण त्यांच्याकडे ज्या मशिनरीज आहेत ना, त्यांच्यातून ते काम काढून घेण्याची कला त्यांना आलेली आहे. टाटा मोटर्सचा एकदा बघू, सगळ्यांचा आवडता स्टॉक असतो तो. टाटा मोटर्सचं किती आहे, 20.1 आहे. एक टाइमला टाटा मोटर्सचा ROC 10%पेक्षा खाली होता आणि त्यामुळे कंपनी चांगला परफॉर्म करत नव्हती. आता त्यांच्याकडे ते स्किल आलंय की त्या मशिनरीज कडून कसं काम काढून घ्यायचं असतं ते. ठीक आहे, हा पॉईंट क्लिअर आहे सगळ्यांना? सो ROC किती टक्के पाहिजे आपल्याला, 15% किंवा 15% पेक्षा जास्त पाहिजे. आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज असतील, सॉरी, हा बरोबर, NBFCs आणि बँक्स, त्यांच्यासाठी आपण हा पॉईंट अवॉइड करू. तिथे स्ट्रेट फॉरवर्ड आपण एक पॉईंट देऊन टाकू. पण त्यांच्यासाठी आपण ROE 100% कन्सिडर करणार आहोत. सो ही जी लाईन आहे, इंडिकेट्स इफिशियन्सी इन कॅपिटल युटिलायझेशन. त्यांच्याकडे ज्या मशिनरी आहेत त्यांचं चांगल्या पद्धतीने कसं युटिलायझेशन करतात हे आपण त्यातून बघतोय. तुमच्या लक्षात येते का बघा, आपण टेक्निकली काय करतोय. मी ज्या कंपनीसोबत पार्टनर होणार आहे ना, त्याचे बारीक बारीक पॉईंट्स बघतोय आपण. तो मशिनरी चांगल्या वापरतोय का, मशिनरी ज्या आहेत कोट्यावधी रुपये देऊन दिलेल्या
त्याच्यातून त्याला काम काढून घेता येतंय का, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण बघण्याचा प्रयत्न करतो. आणि हे रेशो अनालिसिस मधून आपल्याला कळतं, ज्याला सगळे लोक फंडामेंटल अनालिसिस असं म्हणतात. नाऊ लेट्स कमिंग टू द लास्ट पॉइंट, रिटर्न ऑन इक्विटी. आता रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे काय? आपण स्टॉक खरेदी करतो त्यालाच इक्विटी पण म्हणतात. ओके, मग ते जे इक्विटी त्यांनी फ्लोट केलेत आणि त्याचे पैसे घेतलेत ना त्यांच्याकडे, आपल्याला ज्यावेळी त्यांनी IPO लॉन्च केला, स्टॉक्स ज्यावेळी मार्केटमध्ये आले त्यावेळी त्याचा पैसा त्यांच्याकडे आला. तर एक बेसिक कॅल्क्युलेशन असं केलं जातं की प्रत्येक वर्षी जे ते नेट प्रॉफिट बनवत आहेत, जसं मी मगाशी म्हटलं की कमीत कमी 200 कोटीचं नेट प्रॉफिट पाहिजे त्या कंपनीचं, म्हणजे त्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट करू. मग ते नेट प्रॉफिट डिवाइड बाय ॲव्हरेज शेअर होल्डर्स इक्विटी जर केलं तर तो जो काही येणारा नंबर आहे पर्सेंटेजमध्ये, तो कमीत कमी 12% पाहिजे. कमीत कमी 12% पाहिजे. आणि बँकिंग आणि नॉन बँकिंग फायनान्शियल साठी तर हा क्रुशियल पॉइंट आहे. त्यांनी तर इक्विटीवरती पैसे बनवलेच पाहिजे. का म्हणून विचारा, कारण मगाशी आपण त्यांना ROCE मध्ये माफ केलं, कारण त्यांचं कॅपिटल काय आहे? पैसे आहेत. मग पैशाने पैसा त्यांनी बनवलाच पाहिजे. आणि तो नंबर कुठून कळतोय आपल्याला? तो ROE मधून कळतोय. त्यामुळे रिटर्न ऑन इक्विटी हे मिनिमम 12% पाहिजे, मग कोणत्याही प्रकारची कंपनी असू दे, पण मिनिमम 12% ROE हा आलाच पाहिजे. काय दाखवतं हे? इंडिकेट काय करतं? त्यांचा फायनान्शियल परफॉर्मन्स कसा आहे आणि प्रॉफिट जनरेशन फ्रॉम इक्विटी कशी आहे. नेट प्रॉफिटचा जसा हा आकडा वाढत जाईल तसा ROEचा आकडा काय होणार आहे? वाढत जाणार आहे. त्यामुळे ROE आपल्याला सपोर्ट करते की इक्विटी ज्या यांनी मार्केटमध्ये फ्लोट केलेत त्याच्या हिशोबाने हे नेट प्रॉफिट बनवतायत की नाही बनवतायत. स्क्रीनरवरती जाऊन एकदा बघूयात. टाटा मोटर्स किती आहे ROE? 49.4. हा आता एकदमच जास्त का दिसायला लागला माहिती आहे? कारण रिसेंटली हा स्टॉक खूपच हाय गेला होता आणि यांचा सेल पण खूप चांगला अचानक व्हायला लागला होता. त्याच्या पाठीमागे कारण आहेत खूप. जर अगदी क्वार्टरली नंबर्स बघायचे म्हटले तर 4,000 7,000 जो सेल होत होता तो मार्च 24च्या क्वार्टरला ऑलमोस्ट 17,500 कोटीचा नेट प्रॉफिट आहे. सॉरी, हे नेट प्रॉफिट आहे, सेल येते. सो नेट प्रॉफिट यांचं वाढत होतं, त्यामुळे यांचा ROE चांगला झाला होता. TCSचा ROE किती आहे? 51.5 आहे. तेच जर तुम्ही येस मगाशी म्हटलं ना मी, येस बँक पडली, कारण त्यांना ते युटिलायझेशनच करता येत नव्हतं प्रॉपरली, त्यामुळे ROE याचा 3.11 आहे. बंधनचं बघतो ना, ओपन करतो. बंधन बँकचं 10.8 आहे. HDFC 17.1 आहे. सो 12च्या पेक्षा जास्त आहे. ऍक्सिस बघू, बँकच बघायला पाहिजे असं काही नाही, आपण फायनान्सिंग कंपनी सुद्धा बघू शकतो. बजाज फिन्सर्व आहे, बजाज फिन्सर्व 15.3 आहे. बँकिंग कंपन्यांचं ना 20%च्या वरती तुम्हाला मिळणारच नाही. म्हणजे जे पैसे घेऊन पैसे वाटण्याचं कामं करतात त्यांचं कधी ROE 20%च्या वरती जात नाही. कारण रिझन तेच आहे, पैशापासून पैसा बनवणं सगळ्यात कठीण जॉब आहे. बजाज फायनान्स, बजाज फायनान्सनं ते थोडंसं अचीव्ह केलंय 22.1%. हे यांचा दिलीप आपल्या लिस्टमध्येच नाही आहे हा, पण तरी बघ 1.37 आहे. काय झालं या स्टॉकमध्ये? प्राइस जर गेल्या 5 वर्षाचा बघितला बराच पडलाय. स्मॉल कॅप कंपनी, ठीक आहे, आपल्या लिस्टमध्ये नाही आहे ही कंपनी, तरी तुम्हाला एकदा कन्फर्म करतो. लिस्टवरती नाही आहे. कारण खूप सारे असतील, पण आपण इंडिव्हिज्युअली डिस्कस करू. कन्सेप्ट लक्षात आली आहे? क्लिअर आहे ना? सो NBFC ज्या आहेत त्यांना आपण ROCE मध्ये माफ करतोय, ROE मध्ये अजिबात माफ नाही करायचं. त्यांना 12% पाहिजेच पाहिजे. ठीक आहे,
आय थिंक येस सॉर्टेड आहे. येस. आता तुमच्या काही शंका असतील तर त्या विचारा. आपण तुमचे डाऊट्स घेऊ. एकदा रिव्हिजन करूयात. मला सांगाल एक एक जण सुरुवातीला काय घेतलं, मग त्यानंतर काय घेतलं. सगळ्यात सुरुवातीला काय बघितलं आपण? परफेक्ट. आता सचिन पुढचा पॉईंट तू नको सांगू. त्यानंतर काय बघितलं अवधूत? नाही, मार्केट कॅपच्या आधी एक पॉईंट आपण बघितलं. परफेक्ट परफेक्ट. आपण 6 क्रायटेरियाज बघितले बेसिकली, बरोबर. त्यानंतर अवधूतनं जो पॉईंट सांगितला तो आपण बघितला, मार्केट कॅपिटलायझेशन. मार्केट कॅपिटलायझेशन वरून आपण काय डिसाईड करणार आहोत? डायव्हर्सिफिकेशन. परफेक्ट. विजयजी त्यानंतर काय बघितलं आपण? मार्केट कॅपिटलायझेशन नंतर काय बघितलं? नाही, आरओसी नंतर बघितलं. त्याच्या आधी एक पॉईंट बघितला होता आपण. येस, बुक व्हॅल्यू. ठीक आहे. बुक व्हॅल्यू नंतर विजयजीने जो सांगितला तो आरओसी बघितला आपण. ठीक आहे. आरओसी किती पाहिजे मिनिमम? 15. आणि नॉन बँकिंग असेल तर, म्हणजे बँकिंग फायनान्स रिलेटेड कंपनी असेल तर? येस. त्यानंतर काय बघितलं मनोज? येस मनोज. हा, किती टक्के पाहिजे कमीत कमी? परफेक्ट. ठीक आहे. आणि एनबीएफसी बँकला आपण तिकडे माफ करणार नाही आहोत. येस. सो हा होता आपला आजचा डाऊट सेशन. नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला जे टास्क दिले ते करून या. तुम्हाला काही समजत नसेल तर मला कधीही व्हॉट्सअपला मेसेज टाकला तर मी तिकडे रिप्लाय करेन. आणि कॉल शक्यतो मी ऑफिस करतो, त्यामुळे तुम्ही ऑफिस करता. 5:30-6 नंतर काही असेल तर कॉलवरती पण आपण बोलत जाऊ. म्हणजे तुम्हाला नेमकं कळत नाही की आता मला काय बघायचं व्हिडिओ वगैरे, तर मी तुम्हाला सांगून देत जाईल. आतापर्यंत जे काय आपण बघितलंय वीक 1 आणि वीक 2चं, ते एकदा फक्त रिकॅप करून घ्या. व्हिडिओज अपलोडेड आहेत, त्याची हँडबुक दिलेली आहे, ती बघून घ्या. काय होतं, ज्यावेळी डेटा तुम्हाला क्लिअर असतो ना, तर नेक्स्ट क्लासमध्ये जाताना तुम्हालाही मजा येते आणि मलाही थोडंसं शिकवताना आणि हे करताना बरं वाटतं, की कारण बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील ना तर चुकीचे प्रश्न नाही आहेत. मला प्रश्न विचारण्याबद्दल काही डाऊट नाहीये, पण असं व्हायला नको की आपण न बघता आलोय. त्यामुळे शक्यतो थोडंसं बघून या, त्यामुळे तुम्हालाही इझी राहील अंडरस्टँड करून घ्यायला सगळ्या गोष्टी. ठीक आहे. येस. क्लोज करायचा मग आजचा क्लास, किंवा काही शंका असतील तर. अवधूत आणि विजयजी तुम्ही दोघे आहात ना, तुमचं मी या वीकमध्ये करून घेतो. उद्या परवा 2 दिवस, शक्यतो मंगळवारी करू आपण. उद्या थोडासा प्रवासात असणार आहे मी, पण परवा दिवशी आपण तुमचं जे काही पेंडिंग आहे ते शक्यतो कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बेसिक तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे आणि एक इन्व्हेस्टर सायकोलॉजी, ते काही व्हिडिओज 2 दिलेत त्यात पण होऊन जाईल, पण मी पण सांगेन तुम्हाला दोघांना. येस. परफेक्ट. ठीक आहे मग. गुड नाईट ऑल. हे सगळं करताना तब्येतीची पण काळजी घ्या, बिकॉज सिर सलामत तो पगडी 50. त्यामुळं तब्येतीची काळजी घेऊन करा सगळं. येस. परफेक्ट. भेटू मग. येस. गुड नाईट. अच्छा. गुड नाईट. बाय.